जेवढं मी त्यांना ओळखते जेवढं मी त्यांना ओळखते, माझ्या मते त्यांनी फक्त आणि फक्त एका गोष्टीकडे लक्ष दिलं, ती म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी टीमची आणि व्ही आर मोरने ठेवलेल्या आपल्या विश्वासाची. सो अशीच त्यांची 10,000पेक्षा जास्त टीम वाढत चाललेली आहे. त्यांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये तर नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर, मी महाराष्ट्रामधलं त्यांचं टीम साईज सांगू इच्छिते. सगळ्यात पहिले मला ज्योत्स्ना मॅम दिसतात, म्हणून कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, भिवंडी, पालघर, सफाळा. त्याच्या बाहेर जायचं का आता? गुजरात, आंध्रा, केरळ, कर्नाटका आणि मला सांगायला आवडेल, आपली जे आपले लीडर आहेत त्यांची टीम साईज भारताच्या बाहेर सुद्धा तयार होत आहे. म्हणजे हा फक्त कोकण, येस थँक्यू ज्योत्स्ना मॅम, आपण लक्षातही ठेवू शकत नाही. माथेरान, सगळ्या लीडरच्या थ्रू त्यांची टीम वाढत चाललेली आहे. कुणाचं राहिलं असेल एखादं लोकेशन सांगायचं तर सॉरी. भरपूर अशी पसरलेली त्यांची अशी टीम आहे, कारण त्यांचं कामच आहे. त्यांनी शिकत गेले, शिकवत गेले, घडत गेले आणि घडवत गेले. तर अशा डॅशिंग डायमंड लीडरचं नाव सांगायची मला गरज आहे का? फटाफट टाईप करायचंय, फटाफट टाईप करायचंय. काय नाव असेल? येस, आय एम सो एक्सायटेड की आज आपण कॉलिंग काहीतरी वेगळी करणार आहोत. मी कोणाचं नाव घेणार आहे? येस, नॉन अदर दॅन, सो जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सगळ्यांच्या लाडक्या, ज्यांना बघून प्रेरणा मिळते, ज्यांना फक्त गुड मॉर्निंग त्यांचं ऐकलं किंवा एक मेसेज जरी आला तरी कळतं की मॅमला हे बोलायचं आहे. सो सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मानसी पत्त्याने मॅमचं. सो वेलकम मॅम. वी आर सो थँक्यू सो एक्साइटेड मच. मॅम. थँक्यू सो मच माधुरी मॅम. आवाज क्लिअर आहे माझा? येस, हो एकदम मॅम. क्लिअर, एकदम छान. येस माधुरी मॅम. मॅमने जरा खूप जास्त तारीफ करून टाकली, पण थँक्यू सो मच माधुरी मॅम. खूप जबरदस्त तुम्ही कॉलिंग केली आणि आज एवढे सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात. पण मला असं वाटतं की हा काउंट खूप कमी आहे, कारण त्या दिवशी आपला 200चा काउंट होता आणि आज 126चा आहे. आपण ही झूम लिंक का घेतो, तर बरेच लोक बाहेर राहतात आणि बऱ्याचशा गोष्टी काही लोकांना ऐकायला मिळत नाही किंवा राहून जातात, त्यासाठी. सो मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लिंक पोहोचणं गरजेचं आहे, कारण रेकॉर्डिंग केली का बघा, आपण रेकॉर्डिंग करू शकतो. आता मी त्या दिवशी पण एक मीटिंग रेकॉर्ड केली होती, पण किती लोकांनी ती जाऊन नंतर बघितली? नंतर बघणं पॉसिबल होत नाही. मी माझा स्वतःचा अनुभव सांगते की बऱ्याच वेळेला मी कधीच मीटिंग मिस करत नाही, पण ज्या मीटिंग मी चुकून काही बाहेर आहे म्हणून मीटिंग अटेंड नाही केल्या, त्या पुन्हा जाऊन तासभर ऐकण्याचा वेळ मला मिळालेला नाहीये. आणि मला असं वाटतं तो कोणाला बहुतेक मिळत नाही. त्यामुळे लाईव्ह मीटिंग ऐकण्याची जी मजा असते किंवा लाईव्ह मीटिंग मध्ये ज्या गोष्टी ऐकू शकतो आपण, तर ते सगळे लकी 128 लोक तुम्ही आहात. आणि अजून एक गंमत म्हणजे माधुरी मॅमने अगदी प्रत्येकाची नावं घेऊन स्क्रीनवरती सगळ्यांना थँक्यू म्हटलं. तर एक गंमत आहे, जेव्हा आपण रेकॉर्डिंग करतो ना, ज्यांचे कॅमेरे ऑन आहेत ते सगळे फर्स्ट पेजवर येतात. ओके. आणि बाकीचे सगळे लास्ट. सो मला असं वाटतं अजून ज्यांनी नाही कॅमेरे ऑन केले त्यांनी फास्ट ऑन करावे. ओके. सो आजच्या मीटिंगचा जो टॉपिक होता की हाऊ टू, म्हणजे एक चांगला लीडर तुम्ही कसं बनू शकता. तर आपण आज ना एक चर्चा करायची की लीडर कोण असतो, तुम्हाला काय वाटतं त्याचं व्याख्या तुमच्या भाषेत. आता इथे बऱ्यापैकी लीडर्स झालेले आहेत, पण जे आता पुढे होणार आहे, तर तुम्हाला लिडरशिपची व्याख्या काय वाटते, लीडर कोण असतो? पटापट टाईप करा. मी मदत म्हणून सगळ्यांना एक छोटीशी हेल्प करेन, माझा माईक ऑन असल्यामुळे. मी सुरुवातीलाच एक मानसी मॅम साठी एक स्टेटमेंट दिलं होतं, ते सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. मॅम चालेल ना थोडीशी कॉपी? चालेल चालेल. ओके. नवीन आणि जुने मेंबर आहेत. मॅमनी खूप सुंदर प्रश्न विचारलाय, सो मी छोटीशी हिंट देऊन सोडलाय. तुम्हाला काय काय वाटतं ते तुम्ही टाईप करू शकता. रिपल मैम ने कहा है जो अपनी टीम के लिए वर्क करे. ओके ओके. गुड.
करेक्ट. मी वाचत जातीये. टीम लीडर मानसी मॅम इज इक्वल टू टीम लीडर, म्हणजे तुम्हालाच त्यांनी लीडर म्हणून घोषित केलेलं आहे की लीडरची व्याख्या मानसी मॅम. ओके. जो सर्वांना सपोर्ट करतो, जिज्ञासा मॅम म्हणतात जो टीमला गाईड करतो आणि सोबत घेऊन चालतो. संगीता मॅम म्हणतात सर्वांसोबत घेऊन जाणार लीडर. ओके. अर्चना यादव मॅम म्हणतात लीडर मीन्स सगळ्यांना घेऊन पुढे जाणे. ओके. अजून पूनम मॅम आदर्श म्हणतात व्यक्ती आदर्श व्यक्ती. ओके. जो आपल्या सोबत घेऊन पुढे जातो. ओके. अजून चला मी एक व्याख्या देते आज तुम्हाला. अगदी तुम्ही प्रत्येकाने ना ती वहीत लिहून घ्या. ज्याला ज्याला असं वाटतं की मला उत्तम लीडर व्हायचं आहे, तर हे डेफिनेशन जेव्हा तुमच्या बाबतीत खरं होईल ना, तेव्हा तुम्ही स्वतःला घोषित करू शकता की मी लीडर आहे. ओके. सो लिहून घ्या. एकच सेकंड जरा सो लिहून घ्या. येस. जर तुमच्या कृती इतरांना मोठी स्वप्न पाहण्यास, खूप काही शिकण्यास आणि पुढे जाण्यास प्रेरित करत असतील, तर समजा की तुम्ही एक उत्तम लीडर आहात. मग आता हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा की बाबा माझ्याकडे बघून इतरांना स्वप्न बघावंसं वाटतंय का, की मी व्ही आर मोर मध्ये खूप मोठी होईन किंवा मी इथून खूप छान इन्कम घेईन, किंवा माझ्याकडे बघून त्या व्यक्तीला वाटतं की येस हीच ती व्यक्ती आहे जी मला पुढे घेऊन जाऊ शकते व्ही आर मोर मध्ये. असं तुमच्या बाबतीत, प्रत्येकाच्या बाबतीत असं ज्याला ज्याला वाटतंय तो स्वतःला लीडर समजू शकतो. किती जणांना वाटतंय? तुमच्या कृती म्हणजे तुम्ही जे करताय ते त्यांना करावंसं वाटलं पाहिजे. मग असं तुम्ही काही करताय का? अजून एक लिहून घ्या. नेतृत्व म्हणजे इतरातली महानता, म्हणजेच आपल्या टीममध्ये जे लोक आहेत त्यांचं स्किल ओळखून त्यांना पुढे घेऊन जाऊ शकतो. त्यांच्या सर्वोच्च क्षमतेकडे त्यांना घेऊन जाऊ शकतो, त्यांचे स्किल ओळखू शकतो. तो लीडर असतो. म्हणजे तो स्वतः लीडर बनण्यापेक्षा त्याच्या ऍक्शन्स अशा असतात की त्याला बघून लोक त्याच्यासारखं बनण्याचा विचार करतात किंवा स्वप्न बघतात. म्हणजेच तुमच्या टीम मधल्या लोकांमधले स्किल ओळखून त्यांना पुढे नेण्यासाठी मदत करणं म्हणजेच उत्तम नेतृत्व असतं. मग आता टीम मध्ये जे लोक आहेत त्यात किती लोकांना असं होतंय की त्यांना बघून, तुम्हाला बघून तुमच्या टीमला असं वाटतं की तुमच्या सारखं बनायचंय, मॅडम मला तुमच्या सारखं बनायचंय. असं किती जणांना वाटतं की आपण इतके तयार झालेलो आहोत की माझ्या टीमला असं वाटतं की येस मॅम मला तुमच्यासारखं बनायचंय. हँड रेस करा. माधुरी मॅम करू शकतात. काही लीडर्स आहेत, ज्योत्स्ना मॅम जे कोर लीडर्स आहेत, येस त्यांच्या टीमला खाली आता हळूहळू वाटायला लागलं असेल की येस मॅम आम्हाला पण तुमच्यासारखं बनायचं आहे. सो लीडर कसा असतो त्याचं एक उदाहरण देते बघा. प्रत्येक ठिकाणी एखादी स्कूल असेल तर तिथे टीचर्स असतात की नाही, पण तिथे एक प्रिन्सिपल पण असतो. थोडासा हुद्दा वरचा असतो किंवा काय. मग ते प्रिन्सिपल का असतात, तर काहीतरी एक्स्ट्रा स्किल किंवा काहीतरी एक्स्ट्रा गोष्टी त्यांच्याकडे असतात, त्याच्यामुळे त्यांना ती पोझिशन मिळालेली असते. राईट.
किंवा क्रिकेट क्रिकेट सगळेजण खेळतात बरोबर, पण कॅप्टन एक डिफरंट असतो की नाही, ज्याची क्वालिटी काहीतरी स्पेशल असते. म्हणजे तुम्हाला लीडर होण्यासाठी काय गोष्टी करायच्या आहेत ह्या थोड्याशा समजावण्याचा प्रयत्न करते. ओके, अजून कोणी उदाहरण देऊ शकतंय? मगाशी जी उत्तरं दिलात आता तुम्ही सांगू शकताय. आमदार खासदार खूप आहेत, प्राईम मिनिस्टर खूप आहेत का? मिनिस्टर भरपूर आहेत की नाही? प्राईम मिनिस्टर एकच आहे ना? मग ते प्राईम मिनिस्टर काय आहेत? काहीतरी वेगळं आहे की नाही त्यांच्याकडे? युनिक आहे की नाही? सो हा युनिकनेस, हा स्किल डेव्हलप करणं आणि आपल्या टीमला त्यांच्या सर्वोच्च क्षमतेकडे घेऊन जाणं आणि आपण त्यांना मोठी स्वप्न बघण्यासाठी, म्हणजेच तुमच्याकडे बघून त्यांना वाटलं पाहिजे येस मॅम मी हे केलंय, आपण पण करू शकतो. किंवा अजून एक सोप्या भाषेत सांगेन की बरेच जण स्वयंघोषित लीडर असतात, म्हणजे त्यांना असं वाटायला लागतं लगेच की येस मी लीडर आहे, म्हणजे माझ्या येस तुमच्या अंडर 2 लोक आली म्हणजे तुम्ही लीडर आहात. पण मला सांगा की सगळ्यात पुढे लीडर उभा आहे आणि त्याच्या मागे 1000 लोक उभे आहेत. एक्झाम्पल समजून घ्या, दोन्हीमध्ये फरक आहे. एक व्यक्ती लीडर म्हणून पुढे उभा आहे आणि त्याच्या मागे 1000 लोक आहे आणि तो हा दम दाखवतो की येस माझ्या मागे 1000 लोक उभे आहेत. तो लीडर असेल की एक व्यक्ती उभा राहिला आणि पाठच्या 1000 लोकांमध्ये दम येतो की येस माझा माणूस उभा आहे, माझा लीडर, मला कसलं टेन्शन नाही. लीडर कोण असेल दोनांमधलं सांगा? ज्याच्या मागे 1000 लोक उभे आहेत आणि तो तो दम दाखवतो की येस मी लीडर आहे, माझ्याकडे 1000 लोक आहेत. तो की आपला एक माणूस उभा राहिला लीडर म्हणून, येस माझा लीडर उभा आहे आणि 1000 लोकांच्या अंगात दम संचारतोय किंवा संचारून येते, अंगामध्ये येते की येस माझा लीडर उभा आहे, मला कसलं टेन्शन नाही. या दोनांमध्ये फर्स्ट लीडर आहे की सेकंड? रिप्लाय रिप्लाय सेकंड. येस, म्हणजे तुम्हाला कळतंय की नुसती पाठी टीम उभं असणं आणि आपण स्वतः, खूप जण म्हणतात की येस माझ्याकडे एवढी लोक आहेत, माझ्याकडे नुसती लोक असून उपयोग नाही, तर त्या लोकांना असं वाटलं पाहिजे की आपला लीडर बेस्ट आहे आणि आपला लीडर उभा राहिला तर आपल्याला कोणाची दुसऱ्याची गरज नाहीये, हा एकटा उभा असेल तरी आपलं काम होऊन जाणार आहे. असं तुमच्या टीमला वाटतंय का? एक व्हिडिओ शेअर करते. आवाज ऐकायला येतोय का सांगा? येतोय? कमी येतोय थोडासा. अच्छा, कमी येतोय. आता येतोय? येतोय का? नाही मॅम, प्ले करा ना, पॉज आहे. येतोय? आवाज नाही येते मॅम. सृष्टी, हे ना स्क्रीन शेअरच माझं जरा गडबड होतं. हा, पूर्ण स्क्रीनच शेअर केली मी पण नाही होत. मॅम प्ले करून ठेवा ना जरा, म्हणजे अजून पॉज आहे, प्ले करून ठेवा, बघूया येते का. थोडा एकदम बारीक येत होता मगाशी.
मॅमची स्क्रीन नाही दिसत आहे का? ओके ओके, ऑन झालंय. मॅम व्हॉइस नाही, आवाज येत नाहीये. तुम्ही फक्त एक्सप्लेन करा. आवाज नाहीये मॅम व्हिडिओला. ओके, ठीक आहे. पण हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलाच असेल, बरोबर? सो जेव्हा ट्रॉफी मिळत होती तेव्हा तुम्हा लोकांना सगळ्यांना कशी फिलिंग होती? जे स्टेजच्या खाली अपोजिट साईडला होते, 2-3 प्रकारच्या फिलिंग प्रत्येकाला आल्यात, मला माहिती आहे. सो चॅटबॉक्स मध्ये टाकू शकता. एक फर्स्ट फिलिंग काय होती, लगेच मला अवॉर्ड मिळाले त्याची फिलिंग तुमची काय होती ते पण माहिती आहे. त्यानंतर सेकंड फिलिंग लगेच काय आली? येस, प्राऊड वाटला, एकदम भरून आलं. अजून आय वॉन्ट द सेम, येस. अजून प्राऊड फील. नेक्स्ट फिलिंग, फर्स्ट फिलिंग प्राऊड फील, आय नो, मला पण पाहिजे, राईट. येस, हे जे मला पण पाहिजे ना, हे सतत जागं ठेवायचं. ओके, अजून येस. जर तुम्हाला ह्या गोष्टींमध्ये म्हणजे व्ही आर मोर मध्ये पुढे जायचं असेल, तुम्हाला काय वाटतं कुठलाही बिझनेस जेव्हा आपण स्टार्ट करतो, तुम्ही जे मारवाडी लोक बघितलेत, मारवाडी लोक सोनार दुकानदार बघितलेत काय करतात? मालक होण्याच्या आधी नोकर व्हावं लागतं, माहितीये? मालक होण्याच्या आधी नोकर व्हावं लागतं. म्हणजे ते वेळेला त्यांच्या दुकानातला कचरा सुद्धा काढतात, सामान सुद्धा भरतात. आणि तुम्ही आत्ताही त्यांचे जर मालक बघितले ना, आपल्याकडे थोडंसं असतं, मी मालक आहे, मी काउंटरवर बसणार, पण तुम्ही त्यांचे मालक बघितलात ना, तर ते सगळं काम करायला सुद्धा तयार असतात, वेळेला कचरा काढायला सुद्धा तयार असतात. म्हणजे मी हे स्वतः बघितलंय की मी आत्ता हल्ली एका शॉपमध्ये गेलेली, आणि विरारचं खूप मोठं शॉप आहे ते, आणि मला शिडी घ्यायची होती. ती शिडी काढायला तो मालक स्वतः ते कट करत होता, मग कचरा झाडत होता, हे करत होता. मी म्हंटल, अरे आप क्यों कर रहे? नाही नाही, ठीक आहे मॅडम, हे काम आहे माझं. म्हणजे स्वतःची 2 माणसं उभी असताना पण तो माणूस स्वतःच काम करत होता. म्हणजेच काय, तर सर्व करण्याची तयारी पाहिजे, सगळं शिकण्याची तयारी पाहिजे. आणि ही कामं ते का करतात? आणि त्यांनी मला पुढे सांगितलं पण की कधी कधी वर्कर येत नाहीत, मिळत नाहीत, कधी कधी सुट्ट्या करतात, तेव्हा आम्हाला हे काम स्वतःच करावं लागतं. मग जर हे मला करायची सवय नसेल तर मला जमेल का? मग तुम्हाला जर असं वाटलं की मला जर या बिझनेसमध्ये पुढे जायचं तर तुम्हाला स्वतःला डेमो आला पाहिजे, पोर्टल आलं पाहिजे, बिझनेस प्लॅन आला पाहिजे. लगेच येईल का? नाही येणार, पण शिकून घ्यावं लागेल की नाही? रिप्लाय चॅट बॉक्स. आता मला सांगा की जी ऍव्हरेज लोक, म्हणजे तुम्ही आता तुमच्यापैकी काही लोकांना अजून डेमो येत नाहीये, किंवा नाही समोर रिप्रेझेंट होतात, तुम्ही बाहेर नाही जातात, टीमशी बोलत नाही आहात, तर तुम्हाला जे जे एक्सपेक्ट आहे की मला एक चांगला लीडर बनायचा आहे, तुम्हाला काय वाटतं लोक लीडर म्हणून किंवा एक व्यक्तिमत्व म्हणून कोणाला रिस्पेक्ट देतात? एखाद्या ऍव्हरेज व्यक्तीला की एक्सपर्ट व्यक्तीला? काय वाटतं? तुमच्या टीम मधले पण खूप लोक बोलतात ना, मला तुम्ही नाही, मॅडमना बोलायचंय, मॅडमशी बोलायचंय, किंवा मॅडमना बोलवा, असं बोलतात की नाही बोलतात तुम्हाला? का बोलतात? कारण त्यांना असं वाटतं की मला ह्या व्यक्तीकडून हवी ती इन्फॉर्मेशन मिळू शकेल की नाही, याला हे माहित आहे की नाही. म्हणजेच लीडर म्हणून जर आपल्याला पुढे यायचं असेल तर आपल्याला पहिलं काय बनावं लागेल? त्याचं एक्सपर्ट. रेडी आहात का सगळेजण? मग काय वाटतं, हे लीडर बनण्यासाठी काही प्रोसेस असेल की असेच बनत असतील? आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा पहिली, दुसरी, तिसरी असं 10वी पर्यंत जातो की नाही जातो? का डायरेक्ट 10वी मग ग्रॅज्युएशन डायरेक्ट? जन्माला आल्या आल्या मला इंजिनियर व्हायचं, चला डायरेक्ट शेवटच्या वर्षात? प्रोसेस आहे, प्रोसेस आहे. अगदी तुम्हाला ज्युनियर पासून, आणि आपल्या दुपारच्या मीटिंग मध्ये हे शिकवलं जातं की नाही शिकवलं जातं लहान मुलांसारखं? काल शीतल मेस्त्री मॅडमनी परवा मीटिंग घेतली, तासभर अगदी सगळं सांगितलं. पण ही मेहनत करायला तुम्ही सगळे तयार आहात का? सगळ्यांना कसं पाहिजे माहिती, एकदम शॉर्टकट आहे ना, शिकायचं नाहीये, शॉर्टकट, पटापट पटापट काही ती माहिती सांगून टाका आणि मग आम्ही हे करतो. असं होईल का? असं जमेल का? पटापट रिप्लाय द्या. म्हणजेच काय, तर हळूहळू आपल्याला प्रोसेस शिकावं लागेल. आणि
आपल्याला सतत ज्या लोकांना या गोष्टी माहित आहेत अशा लोकांसोबत राहावं लागेल. जेव्हा आपण 6 सक्सेसफुल लोकांबरोबर राहतो ना, तेव्हा 7वं सक्सेसफुल आपण असतो, माहितीये. आणि 6 बेरोजगार लोकांबरोबर राहणार तर 7वा बेरोजगार आपण असतो. त्यामुळे तुमची जशी संगत असणार आहे तशीच रंगत येणार आहे आयुष्याला, बरोबर. सो लीडरशिप म्हणजे काय मी सांगितलेलं आहे. आणि आपला जो LDP शॉर्ट फॉर्म आहे, LDP म्हणजेच काय, लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. तर याच्याबद्दल आता जशी माझी सुरुवात झाली आणि जसं मॅमनी सांगितलं की मी सुरुवात केली तेव्हा मी तुमच्यासारखी नॉर्मल हाऊसवाईफ होते, जॉबला जायचे. पण मला हे कळायचं की VRMO मध्ये काहीतरी वेगळं आहे, हे शिकलं पाहिजे. मग ते जेव्हा मला असं वाटायचं की मला हे करता आलं पाहिजे, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे चांगला लीडर बनण्यासाठी ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन खूप गरजेचं असतं. आणि तुम्ही सगळेजण म्हणता की मानसी मॅडम तुम्ही चांगली चांगली उदाहरणं देता, तर त्याचं काही कुठलं पुस्तक नाहीये माझ्याकडे. पण मी जेव्हा 4 लोकांमध्ये जाते तेव्हा मी त्या प्रत्येक व्यक्तीला ऑब्झर्व करते, प्रत्येक लोकांना ऑब्झर्व करते, त्यांची बोलण्याची कला मला व्यक्तीकडे बघून कळतं की या व्यक्तीकडे काय चाललं असेल किंवा हा व्यक्ती काय लेवलपर्यंत काम करू शकतो. कसं कळतं हे? ऑब्झर्वेशन. मग तुम्ही जेव्हा डेमोला जाता किंवा काय, तेव्हा तुम्हाला त्या लोकांना, आता बघा हे जे बाकीचे लीडर्स आहेत, जे कोर लीडर्स आहेत माझे, हे आता या लेवलपर्यंत पोहोचलेत. तर सगळ्यात पहिलं लीडर होण्याची पहिली प्रोसेस म्हणजे एकतर मी जसं म्हटलं की ज्यांना याचं नॉलेज आहे त्यांच्या सोबत राहून ते नॉलेज मिळवून घेणं, ऑब्झर्वेशन करणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला लीडर आपल्याला जे काही सांगतोय ना ना, वो बोलेगा वो तीच पूर्व दिशा, हे समजून घेऊन जर तुम्ही ते फॉलो केलं तर तुम्हाला त्या गोष्टी पूर्ण व्यवस्थित पद्धतीने कळणार आहेत. सगळे रेडी आहात का या गोष्टीसाठी? किती जणांना असं वाटतं की आपल्याला VRMO मध्ये करिअर करायचं आहे? So आपण काही लोकांचे हे घेणार आहोत, रिव्ह्यूज घेणार आहोत आणि त्याच्यानंतर तुमच्यासाठी एक सगळ्यांसाठी सरप्राईज पण असणार आहे. पण सुरुवात मी अशी करेन की बघा, ज्यांनी ज्यांनी छोटी छोटी टीम बनवली, जे सिल्वर डायरेक्टर झालेत, प्लॅटिनम, गोल्ड आणि प्लॅटिनमच्या संपर्कात मी नेहमी असतेच. पण सिल्वर आणि ब्रॉन्झ आहेत. खूप लोकांना असं वाटतं की येस, माझ्या खाली लोक आले, चला ते त्यांचं त्यांचं शिकतील, मीटिंग अटेंड करतील, त्यांचं त्यांचं करतील. पण जर आपल्याला चांगली टीम हवी असेल तर आपल्याला आपल्या टीम मध्ये, चांगली टीम असण्यासाठी आपल्या टीम मध्ये चांगली लोक असणं पण गरजेचं असतं. आणि ही चांगली लोक ओळखायला शिकणं हे तुमचं काम आहे. कारण कधी कधी निगेटिव्ह करणारी, कधी कधी आपल्यातच राहून आपल्याला त्रास देणारी, अशा पद्धतीची सुद्धा लोक आपल्या टीम मध्ये असतात. मग हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. किती जणांना आता हे जमायला लागले? एकता मॅम, निगेटिव्ह लोक ओळखायला येतात का? की जे तुमच्या टीम मध्ये रूल्स आणि रेग्युलेशन फॉलो करायला बघत नाहीत किंवा प्रत्येक वेळेला तुम्हाला नकार घंटा लावतात की हे नाही होऊ शकत, हे नाही होऊ शकत, हे ऑब्झर्व करायला शिका. ठीक आहे. आणि जी टीमची सिस्टम आहे म्हणजे टीम बिल्डिंग, आता डेप्थ बिल्डिंग करायची म्हणजेच काय करायचं तर सिस्टम. आता जसं ज्योत्स्ना मॅम आहेत किंवा माधुरी मॅम आहेत, माधुरी मॅमच्या अंडर दुसरी व्यक्ती आहे, त्याच्या अंडर दुसरी व्यक्ती आहे, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप यायचं. बरोबर ना? जर आपण एखाद्या बँकेत जर आपण पैसे भरायला गेलो, आपण डायरेक्ट ब्रँच मॅनेजरकडे जातो का? कसं जातो? सो ही सिस्टम की आपला पे आउट आल्यानंतर कशा पद्धतीने मेसेज टाकायचा आहे, रिपर्चेस कसा करायचा आहे, नवीन मेंबरशिपचा फॉर्म कसा भरायचा आहे, हे सगळी सिस्टम समजून घ्यायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप जायचंय. डायरेक्ट आपण ब्रांच मॅनेजर कधी कधी जातो जेव्हा आपल्याला काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे किंवा तो आता सॉल्व्ह होऊ शकत नाही. बरं, हे का असतं, ही सिस्टम का असते? कारण स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर ज्या त्या व्यक्तीला त्याच्या त्याच्या जबाबदाऱ्या माहित असतात. बरोबर ना? म्हणजे चेक घेणारा चेकच घेतो. माहितीये बँकेत कसं असतं, चेक घेणारा फक्त चेकच घेतो. कॅशवाला चेक डिपॉझिटची स्टॅम्प मारून देतो का? नाही देत. बरोबर. त्याच्यानंतर लास्ट मग फायनल DD किंवा काय असेल तर तो साईनला आतमध्ये मॅनेजरकडे जातो किंवा जो पण ब्रँचचा हेड आहे त्याच्याकडे जातो. बरोबर. सो सिस्टम सगळ्यांनी फॉलो करायचे. जे मी म्हटलं ना, रूल आणि रेग्युलेशन, की ज्योत्स्ना मॅम आहेत प्लॅटिनम, त्यांच्या अंडर 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 जे 4-5 लेवल आहे, त्याने त्याच्या लीडरने, त्याच्या लीडरने त्याने त्याच्या लीडरकडे असं जायचं. आणि अगदी सॉल्व्ह नाही झालं तर विकास सर, प्रिया मॅडम कडे आम्ही त्या गोष्टी पोहोचवणार. समजतंय? रिप्लाय द्या चॅट बॉक्स मध्ये. हसतायत सगळे, हसतायत म्हणजे पटतंय मला. मी जसं एक गोष्ट सांगते की स्मशानभूमीच्या बाहेर माणूस ऍक्सिडेंट झाला, स्मशानभूमीच्या बाहेर ऍक्सिडेंट झाला, तो माणूस तिथे मेला.
मग असं आपण म्हणतो का की समोरच स्मशान आहे, चला पटकन जाळून टाकूया, का घरी घेऊन जाता त्याला? सिस्टम आहे की नाही? सो आपण काय करतो, पहिलं घरच्यांना इन्फॉर्म करतो, काहीतरी कागदपत्र शोधून काढतो, चला आता ह्याच्या घरी घेऊन. ऍक्च्युली स्मशान एकदम जवळ असतं की नाही, समोर पटकन जाळून टाकलं तर काय होईल? पण नाही, आपण त्याला घरी नेतो, ओळख काढतो, मग त्याचे घरचे रिलेटिव्ह येणार, त्यांचे जे पण काही सोपस्कार आहेत ते होणार, आणि त्याच्यानंतर तो व्यक्ती तिथे जाणार. सेम आहे, सिस्टम फॉलो करा, सिस्टम स्किप करू नका स्वतःच्या. आणि मी बऱ्याच पेआउट मध्ये पण सगळ्यांना बघितलंय, आपल्या अपलाईन लीडर्स वगैरे यांची नावं लिहिली नाही जात. ज्यांनी तुम्हाला या कॉन्सेप्ट मध्ये आणलंय त्यांच्यासाठी ग्रॅटिट्यूड ठेवा, कारण आपण इन्कम जो घेणार होता ते याआधी तुम्ही घेत होतात का? व्हीआर मोर मध्ये येण्याआधी खूप चांगले चांगले इन्कम घेणारी लोक सुद्धा मी बघितलंय ना, की नुसतं स्क्रीनशॉट टाकतात. ग्रॅटिट्यूड ठेवायचा, ही सवय तुम्ही ठेवली नाही, ही सिस्टम आहे. ही आपल्या टीम मध्ये तुम्ही सगळे वरचे लीडर्स बघत असाल, फॉलो करता, ज्योत्स्ना मॅम म्हणा, माधुरी, ही मी लावलेली आहे. आता तुम्ही तुमच्या, बघा मी पूर्ण प्रत्येक खालच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकते का? आता 11,000 लोक आहेत, पोहोचू शकते का? मग तुम्ही त्यांना ही सिस्टम सांगायची की बघ आपली अशी अशी सिस्टम होती. ठीक आहे. सो ह्याच्यावरती आपण एक, तुम्हाला लास्टला एक सरप्राईज सुद्धा असणार आहे. सो आज मी जो लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे आपल्या कंपनीचा, जो 15-16 सुवी पॅलेस इथे होणार आहे. आणि हा प्रोग्राम काय असतो, म्हणजे बरेच जण आधी प्रोग्रामची डेट सांगितल्याबरोबर पहिली कारण हजर असतील सगळ्यांकडे, बरोबर ना? 15-16 तारीख हे आहे, ते आहे, गावी जायचं आहे, आणि होळी आहे, पालखी आहे. इतकी वर्ष तुम्ही हे करत आलात, मग तुम्ही सक्सेसफुल झाले का? इन्कम घेतलं का? मी माझ्या आयुष्याची 3 वर्ष दिली. आता मला पाहिजे, आता मी होळीला सुद्धा गावी जाणार आहे, आणि आम्ही परवा सुद्धा गावी चालले गाडी घेऊन. आता मला कोणी रोखू शकतं का? पण आतापर्यंत तुम्ही ह्या गोष्टी केल्या फॉलो, तर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काही स्वतःच करू शकलात का? मी सगळ्यांना मिसेस मूवी बघायला सांगितला होता, बघितला? किती जणांनी बघितला? उज्ज्वला मॅमनी बघितला. मॅम अनम्यूट करा. माधुरी मॅम त्यांना अनम्यूट करा. हा मॅम. काय वाटलं? नाही चालत त्याने. थांबा मी करते. समोर श्रोते बसलेत 2 इथे घरी, नंतर दाखवते. स्क्रीन उलटी करावी लागेल. उज्ज्वला मॅम झाल्या अनम्यूट? हा बोला. हॅलो. येस बोला. हा, येतो का आवाज मॅडम? नाही, खरंच खूप छान आहे मूवी. तुम्ही सांगितलं त्या दिवशी पण, तुम्ही म्हणाला होता की आम्हाला इकडे की तो मिसेस मूवी बघा म्हणून. मी तो आवर्जून बघितला. त्याच्यामध्ये खूप काही शिकायला भेटलं असं, म्हणजे खूप निगेटिव्ह निगेटिव्ह तिला खूप असं, तिने खूप सहन केलं, पण शेवटी तिने तो निर्णय घेतला. तो खरंच मानण्यासारखा होता, आणि तिने तिने करून दाखवलं ते. ओके, पण तिने सगळं करण्याचा प्रयत्न पण केला की नाही केला फॅमिलीसाठी? सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या, सगळं ऍडजस्ट केलं, सगळं जे फॅमिलीला हवं ते केलं, तरी सुद्धा समोरच्याचं समाधान होत होतं का? नाही होत होतं. म्हणजेच आपण कितीही केलं, त्यामुळे स्वतःचं पहिले काहीतरी स्थान निर्माण करा. तुम्ही कितीही केलं तरी शेवटी तुम्हाला नावं ठेवलीच जाणार. तुम्ही पुरे पडणार आहात का? नाही. त्यामुळे स्वतःच्या लाईफमध्ये काय गोष्टी ज्या करायच्या आहेत तुम्हाला, त्या सुद्धा करा. आता तुम्ही 40-45 मध्ये पोहोचलात बऱ्यापैकी सगळेजणी, त्याच्या वरच्या पुढच्या पण आहेत, पण अंदाजे एक सांगते. सो तेही करायचंय आणि हेही करायचंय, दोन्ही गोष्टी स्वतःमधल्या डेव्हलप करायचंय. एकच गोष्ट करत बसायची नाही. आतापर्यंत कपडे धुतले, भांडी घासली, रिस्पेक्ट मिळाला का? इन्कम, हे जे आता काम करताय त्याचे पैसे जोडले तर किती होतील माहितीये का? पण शेवटी उत्तर काय ऐकायला मिळतं? घरी बसून काय करते, बरोबर ना? हेच ऐकायला मिळतं. ज्या वर्किंग वुमन आहेत त्यांचं ठीक आहे, पण ज्या वर्किंग नाही आहेत, भाविनी मॅम हसतायत गालातल्या गालात, किती खरं बोलतायत मॅडम. ठीक आहे. सो आज आपण अशाच काही लोकांना, ज्यांना व्हीआर मोर मध्ये सुरुवात केली आणि त्यांना असं जस्ट युजर म्हणून जॉईन झाले होते, पण सततचा पुश आणि हा प्रोग्राम तुम्ही अटेंड केला पाहिजे. हा केल्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडणार आहे हे कळतील. आणि त्या पद्धतीने या सगळ्यांनी, पहिली गोष्ट म्हणजे जे जे माझे आता लीडर्स आहेत, मला त्यांचं सगळ्यांचं खूप कौतुक आहे, कारण माझा कुठलाच शब्द त्यांनी आतापर्यंत पडू दिला नाहीये. काही माझ्यापेक्षा वयाने मोठे सुद्धा आहेत, म्हणजे ज्योत्स्ना मॅम आहेत, मृणालिनी मॅम आहेत,
पण जो लीडरसाठी रिस्पेक्ट दिला पाहिजे आणि ज्या गोष्टी ऐकल्या पाहिजे त्या त्यांनी ऐकल्या आणि फॉलो केल्या. सो प्रत्येकाने 2-2 मिनिटाचा आपला रिव्ह्यू द्या की एलडीपी अटेंड का केला पाहिजे, नवीन टीमला कळावं म्हणून. आणि त्याच्यानंतर मग मी बोलेन पुन्हा. सुमाद्री मॅम बोला. जे जे बोलणार आहे त्यांनी हँड करून ठेवा. थँक्यू सो मच मॅम. पहिलं मला तुम्ही चान्स दिला. खरंच लीडर म्हणून कसं असलं पाहिजे, लीडर म्हणजे काय, मॅमनी खूप छान पहिलेच क्वेश्चन विचारला. त्याच्यातलं मी एक लीडर क्वालिटी जी मॅमनी माझ्यासाठी दाखवली आणि त्याच्यावरच मी पाऊल ठेवून पुढे चालायला लागली, पाठवून की तुम्हाला नेतृत्व म्हणजे इतरांची महानता ओळखून, त्याच्या क्षमतेला ओळखून जो त्याला त्या दिशेला वळवतो तो लीडर असतो. मी इथे वडोदरामध्ये असल्यामुळे महाराष्ट्राची कंपनी आणि तिकडचा लीडर मला हेरून मी कसं पुढे यावं एवढ्या लांबून आणि या क्षेत्रात कसं काम करावं हे मला वळवलं. मी तर म्हणेल की मला पूर्ण त्या दिशेला घेऊन गेलं. ही एक पहिली लीडर क्वालिटी. आणि नेटवर्क मार्केटिंग हा फंडा काय असतो ज्याच्याने आपण फुल नेगेटिव्ह असतो. जर तुम्हाला वाटत असेल की नेटवर्क मार्केटिंग लोक इतकी त्याला नावं ठेवतात, चांगलं नाही आणि ते चांगलं कसं आहे, जर हे तुम्हाला सांगायचं असेल ना इतरांना, तर लीडरशिपची जी मीटिंग आहे एलडीपी ती तुम्ही करावी. मी पहिला एक चान्स तो मुकली, मी नाही जाऊ शकले, बाळ लहान होतं म्हणून. पण त्याच्यानंतर मी ऑनलाईन मीटिंग करत गेले. मानसी मॅम मला म्हणाल्या आपण हे करूया, कारण की मानसी मॅम आणि मी जास्त अंतर नव्हतं आमच्या जॉईनिंग मध्ये. पण मॅम जसं जसं मला सांगत गेल्या ना तसं तसं मी सगळं त्यांचं ऐकत गेले. आम्ही मिळून मीटिंग करायला लागलो. मी हळूहळू शिकले आणि एलडीपी जेव्हा कळालं ना तेव्हा खरंच असं वाटलं की माणूस म्हणून ना आपण या धर्तीवर आलोय ना तर काहीतरी करण्यासाठी आलोय. फक्त भांडी, मूल, चूल आणि शिक्षण घेऊन फक्त मुलाला शिकवण्यापुरता जन्म झालेला नाहीये. आणि नेटवर्क मार्केटिंग पैसा भरपूर देईल, त्याला काही शंका नाहीये. पण तो पैसा कसा कमवायचा आणि कमवून कसा द्यायचा आणि टीम कशी बाळासारखी हँडल करायची ना ते शिकवलंय. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पेशन्स कसे ठेवायचे आहेत. आपण म्हणतो मी पेशन्स ठेवील, उलटे आकडे मोजीन, हे करीन ते करीन, नाही. पण त्याची सुद्धा एक शिकवणी असते, त्याची सुद्धा एक शिकवण असते. लीडर तुम्हाला मोटिवेट करेल, लीडर तुम्हाला दिशा दाखवेल. पण एक म्हणतो एक डिझाईन कोर्स कसा असतो, जर त्याच्यात तुम्हाला मोल्ड व्हायचं असेल ना तर एलडीपी करा. कारण तिथून जाऊन आल्यानंतर तुम्ही एक वेगळ्याच रूपामध्ये स्वतःला बघणार. लोक तुम्हाला सांगतील अरे अशी होती तू तू वेगळाच काहीतरी विचार करायला लागली. आणि म्हणतात ना आता कुंभमेळ्यामध्ये गंगेमध्ये ते त्रिवेणी संगममध्ये लोक आंघोळ करून बाहेर पडतात, त्यांना काय फील होते मला माहित नाही. पण तुम्ही एलडीपी करून आलात ना तसंच तुम्हाला त्याचा अनुभव येणार आहे. तुमच्या बोलण्याचा कॉन्फिडन्स, लोकांना बघण्याचा दृष्टिकोन, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन, हा सगळा तुम्हाला मिळणार आहे. आणि तेव्हा तुम्हाला कळेल की यस लीडर जो सांगतोय ना ते ऐकायलाच पाहिजे. आणि मग तुम्ही म्हणतात ना ते त्याचा जो स्पर्श म्हणजे पारस असतो, त्याला टच केल्यावर सोनं होतं ना, तसा माझा लीडर आहे की त्याने जे मला सांगितलं मी त्याच्या संपर्कात गेलो आणि मी त्याच्यासारखा घडलो. मी हेच तुम्हाला म्हणेल की मानसी मॅम हा आदर्श तुम्हाला वाटतो किंवा तुमचा एखादा लीडर तुम्हाला आदर्श वाटतो ना तर तुम्ही सुद्धा इतरांचे आदर्श बना. जर तुम्हाला खरंच वाटत असेल ऍज अ माणूस म्हणून कुटुंबामध्ये, पहिले तर कुटुंबामध्ये तुमचं स्थान मिळवा. जे तुम्हाला किती मिळते मला माहित नाही, पण तिथूनच सुरुवात होते. तुमचं अस्तित्व घरापासून सुरू होत होत ते समाजात पोहोचणार आणि प्रत्येक जण तुम्हाला ओळखणार. आज मॅमचे फॉलोवर किती आहेत, म्हणजे मॅमला नाही म्हणाले किंवा आम्हाला सुद्धा नाही म्हणाले होते. मला तर तेच म्हणायचे पॅड विकते, हे करते, हे काही चांगलं नाही. पण आज आवर्जून लोक प्रोग्रामला बोलवतात, फोन करतात. सो असं तुम्हाला तुमचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर लीडरचं ऐका आणि एलडीपी 100% करा. आणि मॅमचा एक डायलॉग आहे, नाही आवडला पैसे परत. हो की नाही मानसी मॅम? येस जर येस. तिथे जाऊन वाटलं की पैसे एलडीपीला फुकट जाऊन गेले, तुम्हाला असं वाटलं की येस मी इथे येऊन मला काहीच उपयोग नाही झाला तर तुमचे पैसे भरलेले परत. पैसे रिटर्न. येस. तिथे सो फक्त थँक्यू सो सांगायचं मच. मला आवडलं नाही. येस, माझं असंच थोडक्यात आहे माझं म्हणणं. बोलायचं तर खूप आहे पण सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे. तर सगळ्यात पहिले तुम्ही धन्यवाद म्हणेल व्ही आर मोरचे आपले सीएमडी विकास गोपाल सर, रिस्पेक्टेड विकास गोपाल सर आणि रिस्पेक्टेड प्रिया गड मॅम. आणि
मी असं नेहमी देवाला म्हणते की माझ्या आजूबाजूला चांगली लोक येऊ दे. सो त्या चांगल्यांमध्ये पहिला नंबर जर मला द्यायचा असेल तर माझ्या लीडरलाच देणार मी. थँक्यू मानसी मॅम. ऑलवेज सपोर्ट करतात आणि त्यांच्याच थ्रू मला अशी सुंदर सुंदर तुमच्यासारखी लोक भेटली, जे आपण इतके लांब बसून पण मीटिंगच्या थ्रू एकमेकांशी बोलतो, कनेक्ट राहतो. बघा कोणी कोणाला ओळखत नाही, पण एक ना ऋणानुबंध जर तुम्हाला प्रेमाचा जोडायचा असेल तर वी आर मोर मध्ये तुम्ही पूर्ण समर्पण करा, स्वतःचं समर्पित व्हा आणि खरंच लीडरचं ऐका. लीडर नेहमी तुमच्या भल्याचंच सांगतो. थँक्यू सो मच. येस ज्योत्स्ना मॅम. येस, थँक्यू मानसी मॅम, थँक्यू माधुरी मॅम. खूप छान, मस्त. दोघींनी पण इतकं छान सांगितलंय तुम्हाला की खूप काही तुम्हाला ह्याचा उपयोग होणार आहे. ऍक्च्युली मी वी आर मोर मध्ये येण्याआधी आधी माझं नाव सांगते. नमस्कार, मी ज्योत्स्ना नार्वेकर, कोल्हापूरहून, प्लॅटिनम डिरेक्टर ऑफ वी आर मोर सोल्युशन्स. तर वी आर मोर मध्ये येण्याआधी मी खूप काही कमवलं होतं, मिळवलं होतं. आणि जेव्हा वी आर मोर मी जॉईन केलं आणि नंतर जसं जसं मानसी मॅमना बघत गेले, मानसी मॅम जेव्हा जेव्हा आमच्याकडे यायचे ना कोल्हापूरला, तेव्हा माझं ऑब्झर्वेशन जबरदस्त असायचं. मी अशी बघत बसायचे त्यांच्याकडे. त्या म्हणायच्या, अहो मॅम तुम्ही बघत बसताय, एकदम असं अगदी ऑब्झर्व करताय. तर मी म्हटलं खरंच, म्हणजे तुमच्याकडे बघितल्यावर एक लीडर कसा असावा ह्याचं ना प्रत्यय येतोय. आणि हे आम्हाला आमच्यामध्ये मुरवायला किती वर्ष लागतील, तर हे आम्हाला प्रयत्न करायचे आणि हे करत गेलो. पण हे नुसतं ऑब्झर्वेशन नाही, तर मॅम सांगतायत की आता एलडीपी आहे मॅडम, तुम्हाला कोल्हापुरातून यावं लागेल. मी जराही विचार नाही केला, एकटी आहे मी, ठीक आहे, कारण मला फायनान्शियली तसा माझा प्रॉब्लेम नव्हता. मी केव्हाही कुठेही कधीही जाऊ शकत होते आणि कुठल्याही ट्रॅव्हलनी अगदी जास्त पैसे घालून सुद्धा मला जाण्याची माझी तयारी होती. फक्त मी मनात आणलेलं आहे, मला मानसी मॅम सारखा लीडर बनायचंय, एवढं डोक्यामध्ये आहे. मग हे लीडर बनण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला एलडीपी जॉईन करणं खूप गरजेचं आहे आणि ते मी केलं. अगदी प्रत्येक वेळी मानसी मॅम म्हटल्या मुंबईला आहे, मुंबईला यायचंय, लोणावळ्याला आहे, लोणावळ्याला यायचंय, असं आमचे फेऱ्या चालू असायच्या. सुरुवातीला असं अवघड वाटायचं एलडीपी मध्ये, बापरे घाबरायला व्हायचं पहिल्या 1-2 एलडीपी मध्ये. पण नंतर कळत गेलं की आपण ह्यातून किती गोष्टी उलगडत जात आहेत, म्हणजे आपल्यामध्ये किती गोष्टी बदल करणं गरजेचं आहे, हे एलडीपी मधून कळलं. आणि समजत गेलं की आता ज्या मानसी मॅम दिसतायत तुम्हाला, ही ऑलरेडी त्यांच्या आतमध्ये लपलेली एक कला होती, पण ती त्यांना बाहेर काढण्याची हे कुठे मिळाली, तर वी आर मोर मध्ये मिळाली. ऍक्च्युली त्या खूप लिडरशिप नीच बनलेल्या आहेत, असं माझं पहिल्यापासून मत आहे. त्यांच्यामध्ये जबरदस्त लिडरशिप क्वालिटी आहे. आपल्या सगळ्यांमध्ये ती थोडी कमी आहे, आपल्याला थोडा उशीर लागतोय, पण येणार. प्रत्येकामध्ये ही लिडरशिप क्वालिटी येणार आणि आहे प्रत्येकामध्ये. तर तुम्ही सगळ्यांनी ही लक्षात घ्या गोष्ट, की बीओपी एलडीपी खूप गरजेचे आहेत आणि प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. तुम्हाला थोड्या वेळानं आणखीन एक सरप्राईज मिळणारच आहे मॅम कडून. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता करायच्या आहेत. लीडर कसा असला पाहिजे आणि आम्ही त्या वाटेवर आहोत. तुम्हाला सगळ्यांना आम्ही घेऊन जाणार आहोत त्या लिडरशिप क्वालिटीकडे. तर थँक्यू सो मच मानसी मॅम. तर तुम्ही अजून काही बऱ्याच गोष्टी तुम्ही सांगणार आहात, त्यासाठी ते सगळं आम्ही लपून ठेवलेलं आहे. थँक्यू सो मच. येस, थँक्यू ज्योत्स्ना मॅम. एकता मॅम बोला. नमस्कार, आवाज येतोय? येस. ओके. नमस्कार, मी एकता तरे, गोल्ड डायरेक्टर ऑफ वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, विरार येथून आहे. सुरुवात अशी झाली की जस्ट एक युजर म्हणून आईसाठी गोळ्या घेतल्या होत्या आणि त्याच्यातून एक मेंबरशिप घेतली. आणि आता जशी ही दुपारची मीटिंग चालू आहे, तशी एक कंपनीची मीटिंग, म्हणजे ग्रुपवर मेसेजेस वगैरे यायचे आणि चुकून मी एक मीटिंग अटेंड केली होती. त्या मीटिंग मध्ये फीडबॅक सेशन होतं आणि खूप छान छान असे फीडबॅक लोकांचे येत होते, इन्कम फीडबॅक वगैरे, की छान काम करतात आहेत. आणि तेव्हा मला ती एक सुरुवात झाली माझी की येस, मला पण हे करायला आवडेल. आणि ज्या ज्या लोकांना प्रोडक्ट दिले, छान रिझल्ट आले.
थँक्यू हा शब्द ऐकायला मिळत होता आणि मग हळूहळू रोजच्या एकही मीटिंग मग चुकवायची नाही रोजच्या मीटिंग आणि खूप छान छान गोष्टी समजत गेल्या. आणि जेव्हा जॉईन झाले 30 जूनला माझी जॉइनिंग झाली आणि त्याच्यानंतर 1-2 महिने असेच घालवले. जेव्हा सुरुवात केली ना, तेव्हा सप्टेंबरच्या लास्ट वीकमध्ये माझा फर्स्ट पे आउट आला होता 535 चा. त्यानंतर लगेच एक एल-डी-पी प्रोग्राम होता आणि हे एल-डी-पी काय आहे वगैरे मला काही माहिती नव्हतं आणि मानसी मॅडमनी थोडंसं पुश केलं, की मॅडम तुम्ही हा एल-डी-पी अटेंड करा. जर तुम्हाला तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट करायची आहे, ग्रोथ जर पे आउट जर वाढवायचा असेल, तर तुम्ही हा प्रोग्राम अटेंड करा. आणि मला ब्लेझर घालायचा होता. तर मानसी मॅडमनी मला सांगितलं, की म्हणजे ॲक्चुअली ते जे आपलं काय म्हणतात पूर्ण ते डिटेल्स आलं होतं एल-डी-पीचं तर त्याच्यामध्ये होतं की सेकंड डेला ब्लेझर घालायचं आहे म्हणून आणि तेव्हा मला वाटलं की नाही मला जायचंच आहे कारण मला ब्लेझर घालायचा होता. जो इतकी वर्ष कधी आयुष्यात म्हणजे वाटलं पण नव्हतं की ब्लेझर घालायला मिळेल. पण मी घेतला. मला असं वाटायचं की कंपनीकडून ब्लेझर मिळेल. पण नाही ते ब्रॉन्झ डायरेक्टर झाल्यावर मिळतो. आणि मानसी मॅडमनी सांगितलं की नाही तुम्ही एक दुकानातून घ्या तुम्ही स्वतःसाठी ब्लेझर आणि घालायचा आहे. तर मग मी जाऊन घेतला आणि तिथे 1200 रुपयाचा तो ब्लेझर घेतला. असं वाटलं यार हा पडून तर नाही राहणार ना? म्हणजे ह्याचा काही फायदा होईल की नाही? आणि जेव्हा तिथे गेली त्याच्यानंतर लगेच म्हणजे सेकंड जो पे आउट आला तो डायरेक्ट 2500 चा होता. तिथे माझे एल-डी-पीचे पैसे पण रिटर्न झाले. पे आउटचे पण पैसे आले. म्हणजे मला ते इतकं भारी वाटलं, की यार इथे ह्या लीडरशिपमध्ये सॉरी एल-डी-पीमध्ये जर एवढं भारी शिकवतात आहेत, तर येस आपण आपल्या टीमला पण हे देऊ शकतो आणि हळू मग काम करायला लागली आणि त्याच्यानंतर स्टार्टिंगला असं वाटत होतं, की 2-3 हजार रुपये मला मिळाले ना ह्याच्यातून तरी खूप झाले माझ्यासाठी पूर्ण महिन्यातून. पण आता असं आहे, की म्हणजे तेव्हा विचार पण नाही केला होता. पण आता असं आहे, की आठवड्याला 8 ते 10,000 कधी-कधी 12,000, 15,000 असा पे आउट येतोय. तर ते कशामुळे झालं तर येस शिकत गेली. काय-काय गोष्टी आहेत. जर शिकलोच नाही आपण तर आपल्याला काय कळणार आहे? तर शिकत गेली. मानसी मॅडमनी प्रत्येक वेळेला जे काही मोटिव्हेट केलं किंवा ज्या गोष्टी सांगत गेल्या, तर ते मी सगळं करत गेली आणि त्याच्यामुळे मी आतापर्यंत म्हणजे सर्वांसमोर आहे. नाहीतर जर मी ऐकलंच नसतं, जर मी लीडरचं जर ऐकलंच नसतं, की हे असं आहे आणि दुर्लक्ष केलं असतं, तर मी ह्या पोझिशनला नसती. माहिती नाही कुठे असती, पण एक फक्त युजर म्हणूनच असती आतापर्यंत. पण ते एक म्हणतात ना, की लीडर जे सांगतात, तर ते खरंच ऐकलं पाहिजे. कारण ते आपल्या ग्रोथसाठी सांगतात. त्यांचं असं नाहीये, की ते त्यांच्या फायद्यासाठी सांगतात. ते आपल्या ग्रोथसाठी सांगतात, की त्यांना असं वाटतं, की नाही माझ्या खालचा जो लीडर आहे, त्यांनी पुढे गेलं पाहिजे. तर लीडरशिप आता जो एल-डी-पी प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे काय म्हणतो, की आपण आहे ना ब्रेन वॉश जर करायचा असेल, तर तिथे एल-डी-पीमध्ये नक्कीच आपल्याला जाणं गरजेचं आहे आणि खूप काही-काही नवीन-नवीन गोष्टी आतापर्यंत माझे 6-7 एल-डी-पी झालेले आहेत आणि प्रत्येक एल-डी-पी अटेंड करून एक-एक पोझिशन सुद्धा वाढते. त्याच्यामुळे जर कोणाला आपली टीम मोठी करायची असेल आणि पुढे जायचं असेल, तर नक्कीच तुम्ही एल-डी-पी अटेंड करा. लीडर्स जे सांगतात तर ते पहिला नक्की ऐका आणि हा जो प्लॅटफॉर्म आपल्यासाठी दिलेला आहे व्ही-आर मोरचा तर ते रिस्पेक्टेड विकास सर आणि रिस्पेक्टेड प्रिया कड मॅडम तर ह्यांची खूप आभारी आहे मी, की आधी असं असायचं की तासनतास फॅमिलीशी गप्पा, दुपारी हिच्याशी बोलणं, तिच्याशी बोलणं. पण जेव्हा व्ही-आर मोरमध्ये आल्यापासून ते सगळे फॅमिलियर्स बाजूला गेले. आता ते कॉल करून विचारतात आहेत, की असा-असा प्रोग्राम ठेवायचा आहे, तू तू फ्री आहेस का? तर हा चेंजेस झालेला आहे व्ही-आर मोडमुळे. आणि थँक सो मच मानसी मॅम, की मला पुश केल्याबद्दल आणि इतका छान सपोर्ट तुम्ही मला करत आहेत. आणि मला असं वाटतं, की माझ्या टीमने सुद्धा हे पुढे जावं आणि त्यांनी सुद्धा छान लीडर्स बनावं. थँक सो मच. थँक्यू सो मच एकता मॅम. पहिला ब्लेझर घेताना त्यांना मी सांगितलं होतं हा ब्लेझर तुम्ही स्वतः देऊ शकत होता आम्ही एकमेकांचे, पण मी त्यांना म्हटलेलं स्वतःचा विकत घ्या, कारण इतक्या वेळा घालण्याची ती संधी येईल ना,
की आता तुम्ही एकता मॅमचे ब्लेझर बघत असाल की म्हणजे फुल ब्रँडेड असतात आणि एक से एक कलर घेतात, म्हणजे माझ्यापेक्षा पण पुढचा असतो. सो तो एक ब्लेझर घेताना खूप वेळा विचार करावा लागला, पण आता त्यांना एवढा पे आउट येतो की त्यांना तो विचार करावा लागत नाही. आणि त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्यांनी जे हे लोक बोलतायत ते व्यवस्थित ऐकून घ्यायचंय की लिडरशिप का अटेंड केलं पाहिजे. येस, बिलेनियर एकता मॅम नावच टाकलंय. येस ममता मॅम बोलो. या अर्ध्यापेक्षा जास्त सक्सेस तो इतेच है कि कभी बात ना करने वाली ममता मैम आज हैंड रेस कर रहे हैं. जिनको बात करना अच्छा नहीं लगता है, माइक अनम्यूट नहीं करना अच्छा लगता है और वो खुद बोल रहे हैं, तो इससे बड़ी बात कोई नहीं हो सकती. बोलो. गुड मॅम मी आफ्टरनून जरा मैम. मध्ये बोलतेय. गुड एकता तारे मॅमचा एक व्हिडिओ मी आज कोल्हापूरच्या ग्रुपवर टाकलाय आणि बऱ्याच जणांच्या स्टेटसवर आज दिसत असेल तो. तर एकता मॅमचा पहिल्या म्हणजे त्यांचा पहिला जो अॅन्युअलचा व्हिडिओ आहे तो त्यांनी टाकलेला होता. तो मी आज सकाळीच टाकलेला आहे माझ्या ग्रुपवर. त्यामुळे एकता मॅमचा व्हिडिओ आज आमच्या कोल्हापूरच्या बरोबर आहे. बऱ्याच लोकांच्या स्टेटसला दिसत आहे. खूप छान आहे तो. हा, ममता मॅम बोला. गुड आफ्टरनून मैम. मेरा नाम ममता, मैं पालघर से हूँ. गोल्ड डायरेक्टर पोजीशन पे हूँ मैं. मैम बोले थे वैसा मैं पहले मुझे मतलब बोलने की कोशिश किए थे हम लोग ने, नहीं बोलती थी मैं. और मेरा एलडीपी अभी तक 7 से 8 एलडीपी मैंने कंप्लीट की. उसमें मेरा 2-3 मिस भी हो गया है. एलडीपी फर्स्ट टाइम मैंने की थी, उसमें मेरा फर्स्ट एलडीपी के बाद मैंने मेरा डेमो फर्स्ट चालू की. तब तक मैडम लोग मुझे बहुत समझाए सिखाए सब कुछ किए, लेकिन मुझे मेरा हिम्मत नहीं बढ़ रहा था. मैंने डेमो अरेंज करके देती थी माधुरी मैम को, वो आके डेमो करके चले जाते थे. लेकिन मेरा एलडीपी माधुरी मैम ही लेके गए थे मुझे उधर भी. मानसी मैम और माधुरी मैम दोनों मिलके लेके गए. ऐसा 2-4 2-4 2-3 2-3 ऐसा कंटिन्यू हो गया मेरा. फर्स्ट एलडीपी के बाद मेरा एक्सपीरियंस ऐसा था, मतलब मुझे ऐसा लगा मैं खुद कुछ कर सकती हूँ. क्योंकि मैं एकदम उस टाइम तो फुल घर पे मतलब डिप्रेशन में थी. मुझे मतलब कुछ बोल लेंगे तो ही सुनने को ऐसा होता था. अभी इतना बोल रही हूँ मतलब मुझे सब चुप कराते हैं. मतलब मेरा बात आधा ही खत्म होता है, अभी ज्यादा हो गया आपका बोलना, अभी बोलो मत, ऐसा बोलती है. ऐसा धीरे धीरे मेरा एलडीपी से ही मेरा फायदा हुआ है. और आपके सामने मैं अभी दिख रही हूँ, गोल्ड डायरेक्टर पोजीशन पे हूँ. और लेकिन जो भी है बोलना है, लीडरशिप करो अच्छा रहेगा. लाइफ के लिए, सिर्फ बिजनेस के लिए नहीं है, वो लाइफ के लिए भी है उसमें. क्योंकि मेरी लाइफ पूरी चेंज हो गई है. और उसके बाद मैंने जैसा लीडर्स ने बोले हैं वैसा मैं करती आई हूँ. अभी भी ये वाला मेरा, अगर मुझे चांस है तो मैं वापस एलडीपी अटेंड करने वाली हूँ. यस, थैंक यू सो मच ममता मैम. एक ममता मैम हमने सब मतलब इसमें के पहले पुराने लोग सब जानते कि ममता मैम बोलने के लिए बहुत मतलब टाइम लगता था. लेकिन ममता मैम का एक था की सारे मीटिंग अटेंड करना, सब सुनना, सब आ रहा था, लेकिन बोलायचं कसं, सुरुवात कशी करायची ती डेअरिंग नव्हती. सो एलडीपी मध्ये गेल्यानंतर ती डेअरिंग येते की तुमचं स्वतःचं अस्तित्व काय आहे ते आपल्याला तिथे जाऊन कळतं. म्हणजे मला कळलं. माझ्या आतापर्यंत 21 एलडीपी झालेले आहेत. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे मगाशी मी सांगितलं की लीडर होण्यासाठी प्रत्येक वेळेला काहीतरी शिकत राहणं सुद्धा गरजेचं असतं. कारण आपण बॉर्न लीडर म्हणजे जन्मता लीडर आहोत का? नाही. ते आल्यानंतर व्हीआर मोर मध्ये आल्यानंतर जसं ज्योत्स्ना मॅम म्हणाले की तुम्ही सगळ्यांनी मिळून मला लीडर बनवलं, मी काही लीडर म्हणून जन्माला आलेली नव्हती. पण मला अपडेट राहणं, प्रत्येक गोष्ट माहिती असणं हे गरजेचं आहे. आणि सेम तुम्हाला सुद्धा अपडेट राहणं. जर तुमच्या टीमने तुम्हाला एखादा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर तुमच्याकडे नसेल तर तो तुमच्याकडे लीडर म्हणून पाहेल का? पूर्वी कुठला मोबाईल वापरायचो आपण? नोकिया बटन. आता पण तोच वापरतोय का? आज आपली आई आजी सुद्धा स्मार्टफोन वापरते. मग ती त्या काळातली असून सुद्धा तिने ते शिकून घेतलं की नाही? माझ्या आईला जीपे करायला सगळं येतं. मग जर ती लोक त्या काळातली असून ह्या काळातल्या गोष्टी जर शिकू शकतात, तुम्ही तर याच काळातले आहात की नाही? ओके. सो नेक्स्ट कोण बोलणार आहे? ज्यांना ज्यांना ढकलून ढकलून नेलेलं आहे त्यांनी हँड रेस करा. श्रद्धा बुरके मॅम बोला. श्रद्धा बुरके मॅम मध्ये सुद्धा एलडीपी नंतर ड्रास्टिक चेंज आहे. येस मॅम बोला. आणि जितके जितके तुम्हाला आता लीडर दिसत आहेत आणि पे आउट घेत आहेत ते सगळे लिडरशिप प्रोग्राम नंतर काय म्हणतात ते उफाळून वर आलेले. बोला मॅम, अनम्यूट नाही होत आहे बघा आता.
हा झालं. ओके. थँक्यू मानसी मॅडम मला बोलायला दिल्याबद्दल. आणि माझं नाव श्रद्धा संजय फुलके जोगेश इथून आहे आणि वी आर मोरची हॅपी कस्टमर हॅपी डिस्ट्रीब्युटर आणि गोल्ड डायरेक्टर या पदावर कार्यरत आहे. आणि एलडीपी बद्दल मी जास्त नाही बोलणार. एलडीपी बद्दल जे बोलते ते खरोखर मॅडम जे सांगतायत लिडरशिप डेव्हलपमेंट आपल्याला हे केलंच पाहिजे. कारण जसे आपण लीडर आहोत तसे आपल्या खाली जर आपल्याला लीडर्स घडवायचे असतील ना तर आपल्याला एलडीपी करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण शिकतो तेव्हाच आपण लोकांना शिकवू शकतो. हे मानसी मॅडमने आम्हाला जेव्हा सांगितलं तेव्हा फर्स्ट एलडीपी केला मानसी मॅडम. त्यात म्हणजे फर्स्ट एलडीपीचा मध्ये एक्सपिरियन्स काय आहे की मानसी मॅडमनी मला सांगितलेलं मी येणार आहे एलडीपीला, तुम्ही जा पुढे, मी येणार आहे एलडीपीला. आणि मी गेली आणि मी पूर्णपणे नवीन होती. मला तिथे कोणीही ओळखीचं नव्हतं. फक्त पायल मॅडम होत्या. त्या पण मी फक्त त्यांना ऑनलाईन मीटिंग मध्ये बघितलं होतं की ह्या आपल्या टीम मध्ये आहेत. एवढ्याच मला माहिती नाही. ज्योत्स्ना मॅडम येणार होत्या कोल्हापूरवरून. पण इथून माझ्याबरोबर एकही माणूस ओळखीचा नव्हता. तरी पण मी ती पहिला माझा एलडीपी मी लोणावळ्याला हे केला केला पण मस्त वाटलं. आणि नंतर मानसी मॅडमचं दुपारी मेसेज, मॅडम कसं वाटलं तुम्हाला एलडीपी? तर म्हटलं मॅडम खूप छान वाटलं पण तुम्ही का नाही येत आहेत? पण पहिलं सुरुवातीला घाबरायला होतं. सगळ्यांनाच फर्स्ट टाइम गेल्यावर घाबरायला होतं. पण मला असं वाटतं की जेव्हा एकटं जातो ना तेव्हा कॉन्फिडन्स लेवल जास्त वाढतो की आपण हे करू शकतो. जर आपल्या लिडरचा हात धरून आपण गेलो तर आपल्याला लीडर आहे ना मागे म्हणजे आपल्याला सपोर्ट आहे. पण विदाऊट सपोर्ट जेव्हा जातो ना तेव्हा 100% आपण पुढे जातो. एवढा मला माझा एक्सपिरियन्स आहे. बाकीच्यांचा एक्सपिरियन्स मला माहिती नाही. पण माझा एक्सपिरियन्स आहे की मी एकटी गेले. चार जणींची रूम होती. त्याच्यामध्ये आम्ही 4 जणींमध्ये एक रूम शेअर केली. धम्माल पण केली, मस्ती केली, सगळं केलं, शिकून आलो. त्याच्यानंतर सेकंड एलडीपी कोल्हापूरला केला. आणि आता असं वाटतंय की एकही एलडीपी आपल्याला मिस नाही व्हायला पाहिजे. एकदा माणसाने सांगितलं की लीडर्सना हा अलाउड नाहीये एलडीपी. तेव्हा अक्षरशः आम्ही घरात बसून आम्ही सारखे व्हिडिओ कॉल करायचो मॅडमना, मॅडम आता काय झालं, मॅडम आता काय झालं. म्हणजे असं एलडीपी बाबत जास्त करून आपल्याला किती शिकायला मिळतं एलडीपी मध्ये गेल्यावर. आणि प्रत्येक वेळी ग्रोथ वाढते, प्रत्येक वेळी आपले इन्कम वाढतो, प्रत्येक वेळी अचिव्हमेंट वाढतात. आणि आपल्याला मेन म्हणजे इंडिपेंडेंटली काम कसं करायचं ते आपल्याला एलडीपी मधून आपण शिकू शकतो. की प्रत्येक वेळी आपण हे तू चल रे मी चल रे ह्याच्यापेक्षा आपण स्वतः जाऊन आपण इंडिपेंडेंटली काम कसं करायला पाहिजे हे आपण एलडीपी मधून शिकतो. सो थँक्यू मानसी मॅम, मृणालिनी मॅडम, ज्योत्स्ना मॅडम मला पुश केलं आणि मला प्रत्येक एलडीपी अटेंड करायला लावलात. आणि त्याच्यामुळे मी फुल ना फुलाची पगडी आता कमवत आहे. ते फक्त आणि फक्त वी आर मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमुळे. आणि विकास सर, प्रिया मॅडम यांचे मी खूप खूप आभारी आहे की एवढं छान प्लॅटफॉर्म त्यांनी आपल्या लेडीजसाठी तयार केलाय. आता जे लोक नवीन आहेत ज्यांनी एकही एलडीपी अटेंड केलेलं नाहीये त्यांची म्हणजे त्यांना माझी कळकळीची विनंती आहे की प्रत्येक एलडीपी हा अटेंड करणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक एलडीपी मध्ये असं नाही वाटत आहे की हा एलडीपी आपण एलडीपी केला ना तर नेक्स्ट एलडीपी का करायला पाहिजे. पण नाही, ह्या एलडीपी मध्ये काहीतरी वेगळं असतं, सेकंड एलडीपी मध्ये काहीतरी वेगळं असतं. प्रत्येक वेळी सेम एलडीपी नसतो, काहीतरी वेगळं शिकायला मिळतं. म्हणून मानसी म्हणून जवळजवळ 21 एलडीपी केलेत. त्या प्रत्येक वेळी शिकल्यात, त्याच्यामुळे ते आपल्याला शिकवू शकल्यात. तसंच आम्हाला पण असं वाटतं की प्रत्येक आम्ही आता माझे 7 ते 8 एलडीपी झालेत. दोन 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 एलडीपी मानसी म्हणून माझे मिस केलेत. म्हणजे मानसी म्हणून येऊ नको म्हणून सांगितलं म्हणून आम्ही गेलो नाही त्याच्यासाठी. म्हणून आम्हाला बघा प्रत्येक आता पण मी तुम्हा सगळ्यांना रिक्वेस्ट करते, कारण मी यांना येऊ नको सांगते म्हणजे हेच येऊन तिकडे 120चा काउंट असतो आणि हे 30-40 लीडर्सच आले तर तुम्हा सगळ्यांना कुठून जागा मिळणार. त्यामुळे मला नवीन लोकांना शिकायला द्यायचं आहे. ह्यांनी सगळं बघितलेलं आहे. तरी सुद्धा मी तुम्हाला तेच सांगते की ह्या वेळेला सुद्धा मी या सगळ्या लीडर्सना बाजूलाच ठेवणार आहे. मला नवीन लोकांना घेऊन जायचंय. त्यामुळे 120चा काउंट आहे आणि ऑलरेडी 30 ते 40 कालपासून बुकिंग झालेली आहे. सो उरलेले सीट पटापट आपल्याला बुक करायचे आहेत. आणि जर जागा उरली तरच मी या लोकांना घेणार आहे, आता पण सांगून ठेवते. सो मागच्या वेळेला अक्षरशः हे सगळे रडकुंडीला आले होते आणि त्यांचं म्हणजे किती सुंदर असतो एलडीपी तुम्ही समजू शकता की हे सगळे रडकुंडीला आले होते की आम्ही मग अर्धा तासासाठी येऊ का, आम्ही शेवटचे 1 तास येऊ का, दुसऱ्या दिवशी येऊ का. पण मी अलाव नव्हतं केलं. ह्या वेळेला सुद्धा सीट बुक झाल्या तर लीडर सगळे बाहेरच राहणार आहेत. आणि मला असं वाटतं नवीन लोक जे आहेत त्यांनी या गोष्टीचा फायदा घ्यायला हवा लवकरात लवकर. पटापट आपल्या लीडर्सकडे बुकिंग करा आणि ह्या गोष्टी समजून घ्या. दीपा मेस्त्री मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय मी. यांना तर अक्षरशः ढकललाच होता आम्ही एलडीपीला आणि आल्यानंतर चालू झालेत. सो इथे तुम्हाला एकही व्यक्ती असा भेटणार नाही की जो तुम्हाला सांगेल की मी तिथे जाऊन मला फायदा झाला नाही. दीपा मॅम अनम्यूट करा. येस, हॅलो मॅम, येतं ऐकायला? सांगू का तुमचं बाहेर होते मी. एलडीपीला न येण्याचं कारण? सांगा सांगा. माझा तर एक्सपिरियन्स, मला तर जबरदस्ती म्हणजे ऍक्च्युली मला माहितीच नव्हतं एलडीपी काय असतं, कारण मी नवीनच जॉईन झालेली आणि तो प्रोग्राम होता लगेच 1-2 महिन्यानंतर.
पण मानसी मॅडमला मी म्हटलेलं की मी कसं जाणार, कारण मी तर फॅमिली पासून कधी म्हणजे गेलीच नाही मुलांना सोडून. पण तिथे आणि आम्हाला गेल्याच्या म्हणाला नंतर की मी येत नाहीये मॅडम कारण माझ्या मुलांचा प्रॉब्लेम आहे. तर मला असं वाटलं की ह्यांची मुलं अगदी छोटी असतील, 3-4 वर्षाची. तर मला म्हणतात 12वी का 10वीला मुलगा 12वीला होता ना? नाही, नववीला नववीला 9वीला. होता मुलगा आणि 11वीला. आता हा 10वी 12वी तर दोघांची एकदा एक्झाम हा चालू आहे. 9वी आणि 11वीला होतं. मी म्हटलं हो अगदीच लहान नाहीयेत, मला असं वाटलं एकदम छोटी मुलं आहेत. तर मी म्हटलं थोडंसं ऍडजस्ट करून या, म्हणून मी मिसेस मूवी पण सगळ्यांना बघायला सांगितलं की आपल्याला असं वाटतं की आपल्या वाचून सगळं अडलंय, पण असं काही नसतं. आहेत 1-2 गोष्टी पण कधीतरी तुम्हाला सांगेन की स्वतःचं अस्तित्व वेगळं निर्माण करा आणि फॅमिली तर सांभाळायचीच आहे आपल्याला. आम्ही पण फॅमिली सांभाळतो, टाकलेलं नाहीये कोणाला. पण ते करून आता दीपा मॅडम तुम्ही घर सांभाळून सगळं करून इन्कम पण जबरदस्त घेताय की नाही? आठवड्याला 7,000 8,000 आणि इतक्या सुंदर त्या एलडीपी नंतर सुरुवात झाली ना त्यांची कामाची. आम्ही सांगा तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स. हो खरंच, कारण जेव्हा आपण एलडीपी जॉईन करतो, मला पण ते एक्साइटमेंट होती नक्की काय असेल, पण खरंच एक नव्याने म्हणजे आपण स्वतःला स्वतःला नव्याने ओळखतो. आपण काय आहे ते आपल्याला माहितीच नसतं की आपण हे करू शकतो का. आपण तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला मस्त ते ट्रेनिंग असतात सरांच्या, त्याच्यातून खूप चांगलं शिकायला मिळतं. स्वतःला आपल्याला प्रूफ करायला एक चान्स मिळतो आणि खरंच खूप म्हणजे मला अक्षरशः भीती वाटायची बोलायला. असं हाताला पाणी वगैरे सुटायचं, पाय थरथरायचे, मी बोलू शकेन का. पण मानसी मॅडम मला सांगायच्या, श्रद्धा मॅडम पण मला खूप बोलायच्या की नाही तुम्ही करणार बोलणार. आणि म्हटलं हो एक सुरुवात तर करू. पण तिथून मला एक स्वतःची नवीन ओळख निर्माण झाली. त्याच्यानंतर ज्या सुरुवात केली मला तेव्हा पेमेंट सुद्धा आली नव्हती. स्टार्टिंगला एलडीपी चालू केलं त्याच्यानंतर आता ह्या वर्षभरात म्हणजे मला अजून वर्ष पण झालं नाही तोपर्यंत मी सिल्वर पर्यंत पोहोचले. माझं काम पण खूप चांगलं आहे. समोरच्या व्यक्तीकडे आपण कसं बोलायचं, कसं काय करायचं, डेमो कसे घ्यायचे, सगळ्या लिडर्स कडनं त्याचा खूप फायदाच होतो. नेहा मॅडम आहेत, श्रद्धा मॅडम आहेत, मानसी मॅडमच्या मला मी सांगितलं मी जेव्हा जॉईन झाली तेव्हा त्यांच्या मानसी मॅडमची बीओपी पण म्हणजे बीओपी पण आमच्या इथे जोगेश्वरीला झालेला. मानसी मॅडमची कोर बेसिक पण मला मिळालेली जोगेश्वरीमध्ये. म्हणजे अशा खूप चांगल्या चांगल्या मीटिंग जर अटेंड करतो आणि आता आपल्या नेहमीच्या मीटिंग असतात त्याच्यामधून पण अजून चांगलं शिकायला मिळतं. पण खरंच या लिडरचं आपण ऐकलं सगळ्यांनी तर आपल्याला आपल्या सक्सेस मध्ये खूप फायदा होतो. आपल्या डाऊन लाईनला आपल्याला पुढे न्यायला पण खूप फायदाच होतो आणि आपली पण स्वतःची खूप प्रगती होती. मला तर खूप झालं, मला माझ्या स्वतःच्या पर्सनल डेव्हलपमेंट पण खूप झाली आहे त्याच्यामुळे. ओळखी खूप वाढल्या आहेत, एक आपल्याला रिस्पेक्ट खूप अॅन्युअलला चांगला अॅन्युअलला मिळतोय. एकेकाचं लुक बघायला पाहिजे होतं. केरेटीन हे ते म्हणजे हो असं हो. कधी आयुष्यात विचार केला ब्लेझर घालून आणि इतक्या सुंदर दिसत म्हणजे होत्या मला दीपा मॅडम. आणि कसं आहे मॅडम माहितीये म्हणजे मी स्वतः 16 वर्ष काय करत नव्हती. मी माझा स्वतःचा बँकेचा जॉब सोडलेला, घरातच होते. त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स होता ना तो साफ गेलेला की कसं बाहेर आपण जाऊन करू शकतो का. म्हणजे माझं आयुष्य होतं माझ्या मुलांमध्ये, माझ्या घरामध्ये आणि फक्त फॅमिली पुरतच होतं. पण आता कसं बाहेर जाऊन एक स्वतःची ओळख, एक कॉन्फिडन्स आलाय की हा आपण जाऊ शकतो. इव्हन मला प्रवास सुद्धा जमायचा नाही, मी स्वतः कधी एकटी बाहेर नाही जायची. तो सुद्धा आता मी एकटी बिनधास्त करू शकते. आता आम्हाला जिकडे तिकडे फोटो दिसतो तेव्हा कळतं अरे दीपा मॅडम इकडे, श्रद्धा बुर्के मॅडम शोधत असतील लीडर किधर गया दीपा मेस्त्री. दीपा मेस्त्री कधी इकडे कधी तिकडे कधी तिकडे. फोटो आल्यावरती कळतं. सो स्वतः काम करायला सुरुवात केल्यानंतर काय झालंय ग्रोथ जबरदस्त झाली. कारण प्रत्येक वेळेला लीडर येईपर्यंत कसं होतं की वेळ जातो. नवीन असताना आपल्याला लीडरची हेल्प राहते, पण एकदा तुम्ही स्वतः शिकलात आणि स्वतः करायला लागलात तर तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही जाऊ शकता आणि पटापट ते काम करू शकता. ओके. येस. शीतल मिस्त्री मॅम बोला. थँक्यू मॅम. येस. थँक्यू दीपा मॅम. Thank you, ma'am. Good afternoon to everyone. गुड आफ्टरनून. LDPचा फायदा तर आहेच आहे. त्याआधी मीटिंग्स अटेंड केल्यामुळे LDP का अटेंड करायचं हे कळायला लागलं. पण मी अगदी कन्फेस करते की LDP करू की नको करू की नको अशा परिस्थितीत असताना अगदी ऋतुजा मॅडम पण मला सांगत होत्या की मॅडम तुम्ही LDPला जा LDPला जा. पण मृणालिनी मॅडम म्हणजे आपलं काय लिडरशिप जी असते ना काय असते तर मृणालिनी मॅडम म्हणजे एक आईच आहेत. त्यांचा शब्द म्हणजे ज्योत्स्ना मॅडम आणि मृणालिनी मॅडम माझ्यासाठी एकदम आदर्श आहेत त्या. पाखर आहेत त्या एकदम. तर त्यांचा एकच शब्द फक्त की ना तुमच्या सद्गुरूंनीच सांगितलं असेल, त्यांची इच्छा असेल म्हणून तुम्ही जा. तेवढंच मी मनात धरलं आणि LDPला गेली आणि खरोखर इट वॉज ट्रान्सफॉर्मिंग स्टेज फॉर मी. म्हणजे तिथून बाहेर पडल्या पडल्या बरोबर आहे. आपण जसं मॅडम म्हणाले की प्रत्येकामध्ये लिडरशिप क्वालिटी असते कारण आपण आपलं घर सांभाळतो, आपण आपलं आयुष्य लीड करतो म्हणजे कुठेतरी लिडरशिप क्वालिटी असते. पण ती किती फ्लरिश व्हायला पाहिजे
किती कुठल्या स्टेजला जाऊन ती लिडरशिप पाहिजे, कुठे पाहिजे, हे पण खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण एक कोणत्या कंपनीशी रिलेट करतोय, रिलेट होतोय, ते पण अति महत्वाचं आहे. म्हणजे सगळ्यात बेस्ट लीडर आपले सर आहे, आपले विकास गोपाळ सर. त्यांचे विचार उत्तम आहेत म्हणून ती कंपनी आहे, आणि आपले प्रियाकड मॅडम, त्यामुळे आपली सगळ्यांची सिस्टीम आहे. आणि अर्थातच मानसी मॅडमनी जी काही मीटिंग ठेवणे किंवा शिस्त लावणे किंवा बरोबर ते व्यक्तींना त्याच्यामध्ये काय आहे आणि ती क्वालिटी देणे. आता फॉर एक्झाम्पल, एकदा फक्त त्यांच्या तोंडून जेव्हा की मला बिझनेस प्लॅन काहीच कळत नव्हता, मी खूप प्रश्न विचारायची, लोक बोलत पण असेल, कपाळावर हात पण मारत असतील माझ्या नावाने, की काय या बाईला कळत नाही, एवढी सुशिक्षित आहे तरी, गणिताचे टीचर वगैरे काही बोलले असेल, आय डोंट नो, XYZ. पण मी स्टुडंटच आहे, आणि स्टुडंटच म्हणून मला फार छान वाटतं, कारण मी टीचर म्हणून त्या मुलांसाठी जशी होते तसंच मला आवडतं. सो त्या पद्धतीने मी तो बिझनेस प्लॅन मला काय कळलंय ते मी हे केलं, आणि मॅडमनी त्याच्यामध्ये अजून एनहान्स करायला मला सांगितलं, आणि त्यांनी फक्त सांगितलं की हा तुम्ही प्रेझेंट करा, बस तेवढंच मनात धरलं आणि ते केलं गेलं. आणि मॅडम खरंच थँक्यू सो मच, की मी दुसरी जी प्रॉडक्ट इन्फॉर्मेशन मीटिंग घेतली, म्हणजे जी सेकंड मीटिंग माझ्या आयुष्यातली VR मोर मध्ये आल्यानंतर, तर ते जे मला काही कॉम्प्लिमेंट्स मिळाले, त्यांना वाटलं मी अगोदर पण मीटिंग्स घेतलेल्या होत्या, म्हणजे ही क्वालिटी कुठून आली. तर हे सगळं आपले मीटिंग्स, आपले LDP शिंदे सर, सतत सतत आपल्या विकास सरांचे कानावर शब्द येणं, आपल्या मॅडमचं डायरेक्शन खरंच खरंच खूप उत्तम आहे. आणि आपण केव्हाही त्यांना कॉल करून आपलं मत विचारू शकतोय, सांगू शकतोय. याच्यापेक्षा आणखीन ट्रान्सपरन्सी कुठे असेल बरं. आणि मेन म्हणजे की मी आतापर्यंत जे काही एक्सपिरियन्सेस घेतलेले आहेत, तिथे काय करतात, सिनियर्स पुढे जो जाणारा असतो ना ज्युनियरला, थोडंसं मागे ओढायला बघतो, का तर त्यांचं महत्व कमी व्हायला लागतं असं त्यांना वाटतं. पण जो खुल्या मनाने पुढे जायला देईल ना ज्युनियरला, ऍक्च्युली तो ज्युनियर त्या व्यक्तीचं नाव घेईल की या मॅडममुळे किंवा या व्यक्तीमुळे, मॅडम सर हुएवर इट इज, त्यांच्यामुळे मी आज इथे कॉन्फिडन्सने उभी राहिलेली आहे. कारण तो धीर देणं पण खूप महत्वाचं आहे. आणि माझा हा धीर मधल्या काळामध्ये खचला होता, खूप खचला होता. मला खरंच म्हणजे मुलांशी बोलणं ओके इथपर्यंत, पण मोठ्या माणसांशी बोलणं मला थोडंसं अवघड वाटायला लागलेलं होतं, कारण त्यांचे विचारच वेगळे असतात, त्यांचं सगळं हे वेगळं असतं. पण आता आज मी त्याच लोकांमध्ये जाऊन, आणि स्पेशली गावातल्या लोकांमध्ये जाऊन मी आज त्यांच्याशी बोलले आणि त्यांच्याशी कनेक्ट झाले. हे डिव्हाइन फिलिंग होतं माझ्यासाठी. सो थँक्यू सो मच टू VR मोर. थँक्यू ऑल ऑफ यू लीडर्स, सगळेच लीडर्स, श्रद्धा बुरके मॅडम असतील, आपल्या एकता तरे असतील, आणखीन विभूती वर्तक, आपल्या आरती भोईर मॅडम, सगळ्यांचे सगळ्यांचे आभार. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी मीटिंग्स कॅरी आउट केल्या, जे काही नॉलेज दिलं, त्या सगळ्यांचे आभार. आणि माझ्या टीमचे पण खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू शीतल मॅम. सो बऱ्यापैकी आपली मीटिंग, खूप अजून फीडबॅक आहेत, आणि मला वाटतं बरेच जणांना मी जर दिलं तर मीटिंग खूप लांबेल, 4:20 झालेत. सो मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की तुम्हाला सगळ्यांना मी छानसं सरप्राईज देणार, आणि हाही सरप्राईज तुम्हाला एक्सपेक्ट सुद्धा नसणार आहे. म्हणजे तुम्ही खूप दिवसांनी त्या व्यक्तीला ऐकणार आहात. आणि माझी जिथून सुरुवात झाली होती VR मोर मध्ये, आणि फक्त फक्त आणि फक्त त्या व्यक्तीचा आवाज आणि त्यांचं मार्गदर्शन हे माझ्या कानात, माझ्या डोक्यात, माझ्या मनात अगदी रुतलेलं होतं. आणि तुम्ही काहीतरी करू शकता, तुम्ही काहीतरी वेगळं करू शकता मॅडम, तुमच्यामध्ये एक वेगळी क्वालिटी आहे, हे सतत सांगणारे आणि मार्गदर्शन करणार असे कोण बरं असू शकतात. चला तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका पटापट. येस येस. सो फक्त आवाजावर, त्यांच्या फक्त आवाजाची जादू जी VR मोर मध्ये चालते, असे आपले बिझनेस कोच शिंदे सर यांना मी इन्व्हाइट करते. प्लीज शिंदे सर. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या एवढ्या मीटिंग मध्ये मला थोडासा वेळ दिलात. ओके, खूप छान मीटिंग झाली, मी ऐकत होतो बराच वेळ. खूप चांगले फीडबॅक आहेत तुमच्या सर्वांचे. आणि तुमच्याच मीटिंग कशासाठी घेतलेली आहे, कोण सांगेल? सगळ्यांना म्यूट करून ठेवले, चॅट बॉक्स मध्ये टाका. ओके, आजची मीटिंग कशासाठी आहे आपली? LDP. ओके,
LDP स्पेशल. ओके ओके ओके. मग थोडस मला एलडीपीचा कोण जरा प्रॉपर अर्थ सांगू शकेल एलडीपीचा? असं नको लिडरशिप डेव्हलपिंग प्रोग्राम असं नको, प्रॉपर एलडीपीचा अर्थ काय? 137 जण आहेत. जर कोणाला बोलायचं असेल मॅडम अनम्यूट केलं तरी चालेल, कोण बोलणार असेल तर. हँडराईज करा कोणाला बोलायचं असेल. शीतल मॅडम लिहितायत हाऊ टू लीड युअर सेल्फ अँड युअर टीम. ओके बर. स्वतःची नवीन ओळख. ओके बर. अजून ट्रेनिंग. ओके लिडरशिप डेव्हलपमेंट. ओके सेल्फ डेव्हलपमेंट. ओके ठीक आहे. चला बघा, ऍक्च्युली एलडीपी हा जो आपण प्रोग्राम ठेवतो किंवा आपण जे आता बऱ्याच जणांचे एलडीपी प्रोग्राम आपण आता पाहतोय. ओके मला एक सांगा त्याच्या आधी, क्रिकेट बऱ्यापैकी सर्वजण बघता किंवा माहिती आहे क्रिकेट सगळ्यांना? येस नो एव्हरीवन? येस सर. बरोबर आहे. आता मला सांगा, रोहित शर्मा, विराट कोहली, धोनी आणि तेंडुलकर. बघा, रोहित शर्मा, विराट कोहली, तेंडुलकर आणि धोनी. अजून काय नाव सांगितलं? धोनी. धोनी, महेंद्रसिंग धोनी. ह्या चौघांपैकी कोण परफेक्ट आहे हो खेळायला? तुम्हाला काय वाटतं कोण परफेक्ट आहे? रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी का सचिन तेंडुलकर? सर्व सर, आपापल्या स्किल प्रमाणे. बरोबर आहे. येस सर. हे कन्फर्म आहे सगळ्यांना? सगळ्यांचं Yes. उत्तर बरोबर आहे. कारण की प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काय करतो, त्या व्यक्तीला इम्पॉर्टन्स देतो. बरं, कधी कधी रोहित शर्माने पण टीम इंडियाला जिंकून दिले की नाही दिले? दिले सर. बरं, कधी कधी तो झिरो पण आउट झालेला आहे, कधी त्याचा परफॉर्मन्स पण गेलेला आहे. विराट कोहलीचा पण, धोनीचा पण आणि तेंडुलकरचा पण. बरोबर आहे. पण हे चौघं पण काय आहेत, प्रॉपर खेळाडू आहेत. हे तर सर्वांना मान्य आहे. येस सर. येस नो? म्हणजे Yes. प्रत्येकाचा एक काळ असतो, प्रत्येकाचा एक ठराविक वेळ असते, त्या वेळेत तो काय करतो, बाजी मारतो. नक्की. आता मला तुम्हाला हे उदाहरण का द्यायचं होतं, त्याचं कारण असं आहे की आपण सुद्धा, आपली वी आर मोर कंपनी सुद्धा काय करते, अशाच पद्धतीचे खेळाडू आपल्यामध्ये आणत आहेत. जसे संतोष सपकाळ सर, बासुमाळी सर, प्रशांत सरन सर. ओके, म्हणजे हे ह्या पद्धतीनं आहेत. काहींचे परफॉर्मन्स, काहींच्या गोष्टी काही जणांना ऍक्सेप्ट होतात, काही जणांना ऍक्सेप्ट नाही होत. पण मी तुम्हाला सांगू का, हे सगळे जे दिग्गज आहेत ना, ह्यांच्याकडे काही ना काहीतरी क्वालिटीज आहे, काही ना काहीतरी स्किल आहे, काही ना काहीतरी नॉलेज आहे. तर आपल्याला काय करायचंय, जो व्यक्ती आपल्या समोर येईल एलडीपी साठी, ट्रेनिंगसाठी, त्या व्यक्तीकडून आपल्याला त्याच्यात चांगले पॉईंट फक्त आपल्याला घ्यायचे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ही जर वृत्ती आपण प्रत्येकाने जर ठेवली ना, तर तुम्हाला मी सांगतो की तुम्ही एक उत्कृष्ट लीडर होऊ शकता. आता एलडीपी याचा अर्थ काय माहितीये का? एलडीपी याचा अर्थ माझ्यापेक्षा, बघा म्हणजे मला जे नॉलेज आहे, मला जे काय स्किल आहे माझ्याकडे, माझ्यापेक्षा माझ्या टीम मध्ये त्या व्यक्तीला डेव्हलप करणे, माझ्यापेक्षा माझ्या टीम मधल्या लोकांना जास्तीत जास्त डेव्हलप करणे, ह्याच्यासाठी हा लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे. फक्त स्वतःला डेव्हलप करण्यासाठी हा प्रोग्राम नाहीये, तर माझ्यापेक्षा माझ्या टीम मध्ये जास्तीत जास्त लोक माझ्यापेक्षा श्रेष्ठ कसे होतील, माझ्यापेक्षा ते अति हुशार कसे होतील, माझ्यापेक्षा ते जास्त स्पीडने कसे पळतील, माझ्यापेक्षा सांगतोय मी, त्यासाठी हा लिडरशिप प्रोग्राम असतो.
आपल्याला वाटतं की लिडरशिप प्रोग्राम म्हणजे काय, जायचं बसायचं ते शिकवणार आपण शिकायचं, म्हणजे लिडरशिप प्रोग्राम नाही. मग तो लिडरशिप प्रोग्राम तुमच्या माइंडमध्ये चुकीचा गेलेला आहे. येते लक्षात? त्यामुळे तुम्ही तुमच्या टीम मध्ये जेवढे तुमच्या टीम मध्ये लोक आहेत त्यांना तुम्हाला पुढे घेऊन जायचं. लीडर म्हणजे कोण? जो आपल्या टीमला पुढे ठेवतो आणि स्वतः मागे राहतो. त्यासाठी त्यांना पुश करण्यासाठी. म्हणजे त्याचे दोन पार्ट आहेत. एक पहिला पार्ट आहे की तो स्वतः पहिल्यांदा पुढे जातो, बघतो काय आहे का, सुरक्षित जागा आहे का, येस, किंवा तो आपल्या टीमला पुढे घेऊन जातो आणि परत टीमच्या मागे येतो त्यांना पुश करतो. म्हणजे ओपनिंग आणि क्लोजिंग ह्या दोन्ही गोष्टी हँडल करणार म्हणजे लीडर. समजतंय एव्हरीवन? येस नो? येस सर. म्हणजे तुम्ही समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला जायचंय, ते तिथं पहिला लीडर जाणार, तो सगळ्या गोष्टी बघणार, देन तुम्हाला तो पाठवणार आणि पाठीमागून तो तुम्हाला सपोर्ट करणार, इनपुट देणार. हे लीडरचं काम आहे. आणि हे शिकण्यासाठी, ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही एकटे लीडर होऊन उपयोग आहे का? नाही, तुमच्या टीम मध्ये लीडर तयार होणं गरजेचं आहे. ह्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, लीडरशिप प्रोग्राम आपण ठेवलेला आहे. आणि मानसी मॅडमनी मगाशी माझं बोलणं झालं, मानसी मॅडम माझी टीम ऑलरेडी या एलडीपी साठी तयार आहे. फक्त मी मॅक्झिमम नवीन लोक कशी या एलडीपी ला बसतील ह्याच्यावरती फोकस करणार आहे. ओके, तर माझी तुमच्या सगळ्यांना एक विनंती, आज आहे 27 तारीख, 7 तारखेपर्यंत, 7 ते 8 तारखेपर्यंत बऱ्यापैकी आपले सीट फुल पॅक झाले पाहिजेत, 110 ते 120. तर प्रत्येकाने काय करा, प्रत्येकाने आपली टीम स्ट्रक्चर मध्ये कोण लोक आहेत की जे लेफ्ट आणि राईट मध्ये, जसं मानसी मॅडमनी सुरुवातीला ऐकलं, त्यांनी स्वतः 38 ते 36 का 38 लोक बसवली एकाच एलडीपी ला, आणि विदिन 3 महिन्यांमध्ये त्यांचा पेआउट 1 लाख रुपीज पर्यंत गेला. म्हणजे एकच मी सांगेन, सिस्टीम मध्ये जो बसला ना, बघा, सिस्टीम मध्ये जो बसला ना, त्याचा इन्कम सोर्स फिक्स झाला. आज मानसी मॅडम ज्या लेवलला गेलेले आहेत, आज त्या लेवलला जे आज आणि त्यांच्या तोंडातून मी बऱ्याच वेळा ऐकलंय की त्यांचे विचार पण मी ऐकले की ते म्हणतात, सर मला माझ्या टीमला, म्हणजे माझी टीम माझ्याकडे बघून आली, माझी टीम काही स्वप्न माझ्याकडे बघून आलेली आहेत, त्या लोकांची स्वप्न मला पूर्ण करायची, त्या लोकांना मला त्या लेवलपर्यंत न्यायचंय. माझ्यापेक्षा त्या लोकांचा माझ्यापेक्षा जास्त पेआउट त्यांना मला करून द्यायचा आहे. हे प्रत्येक वेळी त्यांच्या बोलण्यातून मला जाणवलेलं आहे. त्यामुळं नशीबवान समजा तुम्ही की तुम्हाला असा लीडर मिळालेला आहे की जो तुमचा विचार करतोय. ओके, मग आता जर हा व्यक्ती माझा विचार करतो तर मला ह्या व्यक्तीसाठी विचार करणं गरजेचं आहे. येस नो एव्हरीवन? येस. आणि हा जो 15-16 तारखेचा जो एलडीपी मागितलेला आहे ना, हा ह्यांनी स्वतः मागितलेला आहे मानसी मॅडमनी, की माझ्या टीम मेंबर जे आहेत त्यांचा इन्कम लवकरात लवकर वाढवण्यासाठी त्यांनी हा एलडीपी मागितलेला आहे. मग आता आपली जबाबदारी आहे की हा एलडीपी सक्सेसफुल करून दाखवायचा. येस नो? आज तुम्ही 133 जण आहे, बरोबर आहे, 133 जणांनी जरी बुकिंग केलं तरी तुमची सीट फुल होऊन जाणार आहे, बरोबर आहे. पण मी म्हणतो हा एलडीपी ला कंपनीने विचार केला पाहिजे, यार 300 लोकांचं बुकिंग आले, काय करू? लक्षात घ्या, येस ही सर. ताकद तुमच्या सगळ्यांच्याच ही ताकद आहे की कंपनी किती मागते, 110 ना, सर आम्ही 300 लोक देणार आहे. सांगा कुठे घेता एलडीपी आमचा? बघा, ही ताकद तुमच्या सगळ्यांच्याकडे आहे. ती ताकद फक्त तुम्हाला दाखवायची, लक्षात घ्या, ती ताकद तुम्हाला दाखवायची. तेव्हा प्रत्येकाने काय करायचं, आता प्रत्येकाने एक डोक्यात ठेवायचं, माझ्या लेफ्टचे आणि माझ्या राईटचे, म्हणजे राईटचे जास्तीत जास्त लोक ह्या एलडीपी ला कसे बसतील ह्याच्यावर फोकस करा. मग तुमच्या टीमच्या लोकांची आरती ओळा, त्यांचं काय म्हणतात त्याला, काय म्हणतात तुम्ही, काय काय ओटी बोललात म्हटलं, ओट्या बना. ओटी भरा, काही करा, लक्षात घ्या. पण त्यांना तुम्ही ह्या ठिकाणी एकदा घेऊन या. जर तुम्ही त्यांना इथे आणण्यासाठी तुम्ही सक्सेसफुल झाला ना, की तुम्ही मानसी मॅडम सारखं सक्सेसफुल होणार. लक्षात घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे.
तुम्हाला फक्त त्या व्यक्तीला तिथं फक्त घेऊन यायचं, एवढं तर स्किल तुमच्याकडे पाहिजेच. आणि मला नाही वाटत की तुमच्या सगळ्यांना शिकवावं लागेल की बायकांना अमुक ठिकाणी कसं घेऊन यायचं, एखाद्या प्रोग्रामला कसं घेऊन यायचं, हे मला तर तुम्हाला शिकवायची गरज नाही. ऑलरेडी ते स्किल तुमच्याकडे आहे, ते नॉलेज तुमच्याकडे आहे. ओके. त्यामुळे सगळ्यांनी 7 तारखेच्या आत, 7 मार्चच्या आत आपल्याला सीट बुक करायचे, कारण की पुढची पण एप्रिल महिन्याची एलडीपी आहे तो नाशिकमध्ये होणार आहे. तेव्हा तुमच्या नाशिकच्या पण काही टीम लोक असतील काय असतील त्यांना पण इंटिमेशन देऊन ठेवा की एप्रिल महिन्यामध्ये नाशिकमध्ये आपला बासुंबळेंचा प्रोग्राम 2 दिवसाचा एलडीपी होणार आहे. हे शेड्यूल आता तुम्हाला माहित पाहिजे, येते लक्षात? येस सर. ओके एव्हरीवन. अजून काय कोणाला शंका एलडीपी बद्दल काय विचारायचंय? कोणाला काय विचारायचं असेल मेसेज टाका. मला वाटतं काही क्वेश्चन नाहीये. मी रिपर्चेस वगैरे ओके, सांगितले. सांगितलंय ना, ठीक आहे. मॅडमनी तुम्हाला बाकीच्या गोष्टी सांगितल्या असतील. आणि थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक. तुम्ही मला तुमच्या मीटिंग मध्ये थोडासा वेळ दिला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. थँक्यू सो मच मनसे मॅडम. तुमच्या थँक्यू सर्वांचं सर. प्रेम, तुमचे सर तुम्ही आशीर्वाद, तुमचा तुमचं सहकार्य महत्वाचा असंच वेळ राहू देत. आमच्या टीमसाठी दिला ते खूप महत्वाचं आहे. सगळ्यांचे चेहरे एकदम खुलले तुमचा आवाज ऐकल्यानंतर. कारण अरे वा वा वा. शिंदे सरांना तुम्हा सगळ्यांना शिंदे सर खूप लवकर दिसले. मला बघायला सरांना 7 ते 8 महिन्यानंतर मी शिंदे सरांना पर्सनली बघितलं होतं. फक्त आवाज आणि फक्त फोनवर सरांशी बोलायची. इव्हन मी सरांना नेहमी म्हणायची पण, सर तुमचा चेहरा दाखवा, नुसता आवाज ऐकतो आम्ही. पण आता बऱ्यापैकी सरांच्या सगळीकडे ट्रेनिंग चालू आहेत. सो मी रत्नागिरी टीम मधले जर आता कोणी जॉईन असतील त्यांना सुद्धा रिक्वेस्ट करते की सरांचा 1 डे जो एलडीपी आहे त्याचा 900 रिपर्चेस आहे आपला फक्त. म्हणजे आपल्याला फ्रीमध्येच एलडीपी आहे, फक्त प्रोडक्ट तुमचा रिपर्चेस करायचा आहे. तर ते इथे सुद्धा कोणाला नावं द्यायची असेल त्यांनी सुद्धा मला पर्सनली मेसेज करा. सर व्हिडिओ ऑन करा सध्या. ओके, ठीक आहे, चलो. ओके. हॅलो एव्हरीवन. सरांनी अरे बघा किती लकी आहे तुम्ही. नाहीतर आम्ही बिझनेस प्लॅनला सरांना सांगायचो सर कॅमेरा ऑन करा, सर करायचे नाहीत. ना आता डिस्प्लेची वेळ आली ना आता. आता बऱ्यापैकी सर सगळीकडे दिसायला लागलेत. फोटो येतोय, एलडीपी मध्ये येतोय. येस, बघा सगळ्यांनी एकच सांगेन की मी 1 डेचे एलडीपी जे चालू केलेले आहेत ते नवीन जो व्यक्ती जॉईन झालाय आणि आता जे 1 लाख रुपये कमवत आहेत ह्या सर्वांसाठी हा एलडीपी राहणार आहे. वी आर मोर एलडीपी डेव्हलपमेंट सेशन 1 to 10 असं नाव असणार आहे आपलं. म्हणजे डेव्हलपमेंट सेशन 1, 2, 3, 4 असे आपले 10 सेशन होणार आहे वर्षभरामध्ये. ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या 10 सेशन जो कोण करेल तर एक गॅरंटी देतो की तो जो डिस्ट्रीब्युटर आहे इंडिव्हिज्युअली तो इंजिन सारखा धावणार आहे. वाक्याबद्दल नीट लक्षात ठेवा. तो इंजिन सारखा धावणार आहे कारण की त्याला त्याच्या गोष्टी समजणार आहेत आणि त्याला त्याची भूक कळणार आहे की माझी भूक किती आहे आणि त्यानुसार तो पाळणार आहे. ओके. तर हे एलडीपी मॅक्झिमम आपण मुंबई, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, ओके, या भागामध्ये आपण लोकेशन वाईज घेणार आहोत. 100 लोकांचं सर ते अकाउंट ज्योत्स्ना पाहिजे. मॅम बघतायत, कोल्हापूर बोलत नाही तुम्ही. कोल्हापूरचं बी कोल्हापूर, सांगली, कोल्हापूर तो एरिया म्हणजे एक तर सांगलीमध्ये होईल किंवा कोल्हापूर, कारण 100 लोक झाली पाहिजेत. हॅलो, ओके, लक्षात आलं तुम्ही? माझं काय चालू माहितीये का, कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त लोकांच्या पण कसं पोहोचता येईल. 20 आणि 30 लोक असतील तर त्याला मतलब नाही. अलग लक्षात. 100 लोक असतील तर हॉल प्रॉपर घेऊ, त्या ठिकाणी जेवणाची सोय पण राहणार आहे, हॉलचं भाडं पण कंपनी देणार आहे. तेव्हा तुम्हाला तिथं कुठला दुसरा ऑर्डर खर्च काहीच नाहीये. फक्त जो हॉल तुम्ही फिक्स करणार आहात त्याची डिटेल्स फक्त मला सेंड करायचे. त्या हॉलचं भाडं किती आहे, जेवणाचा खर्च किती आहे, काय किती आहे, ते सगळं बजेट फक्त मला आधी तुम्हाला काय करायचंय, द्यायचंय. म्हणजे ते त्या पद्धतीने तुम्ही कोल्हापूरमध्ये करणार असाल तर तुम्ही कोल्हापूरमध्ये पण करू शकता. आता माझी तारीख, आता प्लॅन ग्रुपवरती माझ्या तारीख येतील लक्षात. ओके, चलो, थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. आणि 15-16 तारखेला आपण सर्वजण भेटूया. मला पण तुम्हाला सगळ्यांना भेटायला आवडेल. ओके, चलो, थँक्यू. थँक्यू सो मच सर. थँक्यू. चला, अजून कोणाला काही बोलायचंय? कसं वाटलं सरांना ऐकून?
सरप्राईज आवडलं का? हो मॅम, खूप. सो मला असं वाटतं की जितके पण नवीन लोक आहेत, भक्ती सुर्वे मॅमना मी अनम्यूट, माधुरी मॅम जरा त्यांना अनम्यूट करा. कोणाला मॅम? भक्ती सुर्वे. ऍड्रेस केलाय बघा त्यांनी. सगळ्या नवीन लोकांनी बघा, हे जुनी लोक मी तुम्हाला ऑलरेडी म्हटलं की ते सगळे रेडीच आहेत यायला. त्यांना या म्हटलं तर ते लगेच पटापट रिपर्चेस करतील. पण मला आधी नवीन लोकांना बुकिंग करून द्यायची. उरली जागा तर या लोकांना चान्स. मॅमला सांगा चालू होतंय का बघा. भक्ती मॅम करा चालू. माईक अनम्यूट करून बघा. होतंय का? बघा झालं. हा झालं. बोला हॅलो मॅडम. बोला. त्या दिवशी मी तुम्हाला कॉल केलेला मानसी मॅडमना. हो हो बोला. हा, माझी न्यू जॉईनिंग आहे, तर आता मला पण कॅम्प करायचंय, पण काय माहिती नाही अजून. तर कसं काय म्हणजे करता मॅम, हा येईल? प्रोग्राम आहे ना मुंबईला असणार आहे, वसईला. अच्छा. आणि आपल्याला त्या दिवशी हॉलवरती 10 वाजता पोहोचायचं असतं. म्हणजे 9:30ला वगैरे नाश्ता असतो आपल्याला. आणि प्रोग्राम आपला 10:30, 11ला आपलं प्रोग्राम चालू होतो. मग लंच ब्रेक असतो. त्याच्यानंतर संध्याकाळी हाय टी असते आणि आपलं संध्याकाळी 7 वाजता वगैरे आपल्याला सेशन मधून फ्री करतात. आणि त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पण, म्हणजे आपलं सगळं इन्क्लूड असतं. हॉटेल, खाणं, राहणं, पिणं सगळं फ्रीमध्ये असतं. फक्त आपल्याला 3600चा रिपर्चेस करायचा असतो. त्या 3600च्या रिपर्चेसचे तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही ते समजा कॅप्सूल घेतलं किंवा पॅड घेतलं, जेल घेतलं, ते तुम्ही सेल करणार आहात, बरोबर ना? म्हणजे तुम्हाला त्या प्रोडक्टचे किंवा स्वतः घरी तुम्हाला जे पण औषधं लागतात ते घेणार आहात, तर तुम्हाला एलडीपी पूर्णपणे फ्री आहे. फक्त 3600चा रिपर्चेस तुम्हाला 7 तारीखच्या आधी करायचा आहे. ओके. आणि त्याच्या बदल्यात तुम्ही त्या 2 दिवसाच्या प्रोग्रामला येऊ शकता. आणि तुम्ही ते केल्यानंतर ती पावती मला पाठवायची आणि नाव पाठवायचं की मी येणार आहे असं. ओके मॅम. मी मला माझ्यावरच्या काव्या मॅडम आहेत, त्यांना विचारून नक्कीच तुम्हाला सांगेन. येस येस, त्यांना पण घेऊन या. आणि तुम्हाला डायरेक्ट आहे ना, जे सुवी पॅलेस जे हॉटेल आहे ना, ते हायवेला आहे. म्हणजे ज्या पण लक्झरी बसेस विरार साईडला जाणाऱ्या वगैरे तुम्ही पकडल्या हा. डायरेक्ट तुमच्या लोकेशन वरून, तर त्याचा स्टॉप सुवी पॅलेसला आहे. म्हणजे रॉयल गार्डन किंवा सुवी पॅलेस सांगितलं ना, तर तुम्हाला हॉटेलच्या समोरच उतरवणार तो बसवाला. ओके, चालेल मॅम. त्याच्यामुळे किंवा तुम्ही मग ट्रेनने आलात तर तुम्ही वसई स्टॉपिंग वाल्या ट्रेन कुठल्याही पकडून आलात, म्हणजे ह्याच्यावर तुम्ही रोह्याला आहेत, बरोबर? हो बरोबर. सो रोहावरून तुम्ही तिकडनं येणारी कुठलीही ट्रेन पकडली वसईला स्टॉपिंग वाली, तर तुम्ही त्याने सुद्धा येऊ शकता. ठीक आहे, चालेल मॅम. नक्की यायचा प्रयत्न करेन. येस येस, नक्की. थँक्यू. प्रयत्न नको, तुम्हाला छान काम करायचं, तुम्ही या. कारण ज्यांना सुरुवातीला हो. लगेच, फॉर एक्झाम्पल एकता तरे मॅडम बघा, बाकी सगळे लीडर्स स्वतः ते लोक पण म्हणतात की त्यांना 2-2 वर्ष लागली आहेत, मला 2.5-3 वर्ष लागली. पण एकता तरे मॅडम खूप फास्ट डेव्हलप झाल्या, कारण त्या जशा जॉईन झाल्या त्यांना लगेच बीओपी मिळाला, लगेच एलडीपी मिळाला. त्यानंतर पटापट त्यांनी 2 एलडीपी केले, त्यांनी टीमला पाठवलं आणि आज त्या 50,000वरती पोहोचलेले आहेत. प्लस त्या वर्षीची ट्रॉफी सुद्धा घेऊन आल्या बेस्ट. म्हणजे पटापट पटापट डेव्हलपमेंट झाली, कारण या गोष्टी त्यांना पटापट मिळाल्या. त्यामुळे खरंच सुरुवात करायची. कारण बघा, हा एलडीपी इथे झाल्यावर परत 6 महिने 4-5 महिने तो होणार नाही. मग तुम्हाला जरी नेक्स्ट मंथ वाटलं की चला मी आता रेडी आहे, पण तो मग इथे नाही होणार. तो नाशिकला असेल, पुणे, कोल्हापूर. त्यापेक्षा मला असं वाटतं मुंबई कम्फर्टेबल पडेल. कारण या अगोदर जसे एलडीपी आहेत त्यातले जवळजवळ 5 ते 6 एलडीपी मी स्वतः लोणावळ्याला केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर जेव्हा टीम इकडे डेव्हलप झाली तेव्हा रिक्वेस्ट करून मुंबईला एलडीपी घेतलं. नाही तर याआधी आपले सगळे एलडीपी लोणावळा व्हायचे. यातले बऱ्यापैकी लीडर्स लोणावळ्याला आलेले आहेत. पण आता आपल्याला सुवी खूप जवळ आहे आणि कम्फर्टेबल आहे आणि अगदी छान, म्हणजे एकदम 5 स्टार हॉटेल सारखं हॉटेल आहे. खूप सुंदर त्याची सिस्टम आहे. जेवण अप्रतिम आहे. हॉटेल खूप क्लीन आणि नीट आहे. त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नसतं राहण्या खाण्यापिण्याचं. एकदम छान तुमची 2 दिवस सोय होणार. पण मला असं वाटतं स्वतःसाठी 2 दिवस काढा. कारण बरेच जण, जसं दीपा मिस्त्री मॅडम कुठे गेल्या नव्हत्या फॅमिली सोडून, आणि तिकडे गेल्यानंतर आम्हाला त्यांना सांगायला लागलं घरी फोन करून बघा, घरचे वाट बघत असतील. म्हणजे तिकडे गेल्यावर लोक विसरून जातात घरी फोन करायला. याची गॅरंटी मी देऊ शकते. आणि म्हणून मी लोकांना सांगते, येऊन बघा, नाही आवडलं तर पैसे परत घेऊन जा. पैसे मागायचं सोडून तिथून निघत नाहीत. आम्ही हॉल बंद करायच्या वेळेला सांगतो, चला घरी जायचंय, पळा. इतकं डान्स, धमाल, मस्ती, एन्जॉय सगळं असतं तिथे. फक्त एलडीपी म्हणजे नुसती ट्रेनिंग नसते, तर खूप मजा येते. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या सगळ्या मैत्रिणी तिथे भेटतात. तुमची ओळख होते. इतर लीडर्स कडून काही ना काहीतरी शिकायला मिळतं, कसे काम करतात ते लोक. सो खूप धमाल असते.
हो नक्कीच मॅडम. आणि त्यांनी मॅडम माझं कसं कस्टमर येतात पण मेंबरशिप अजून एकही झाली नाहीये, 2 महिने एक्झॅक्टली झाले. एक्झॅक्टली तुम्हाला तिथे सेल्स क्लोजिंग कसं करायचं, तुम्हाला कसं बोलायचं, आणि हे सर त्याच्यामध्ये अगदी माहीर आहेत की नवीन लोकांसाठी जी टेक्निक्स असते, बोलण्याची टेक्निक, आपली पद्धत चुकते, आपली सांगण्याची पद्धत चुकते हम्म. आणि त्यामुळे कदाचित आपल्याला क्लोजिंग येत नाही. तर ते कसं बोलायचं, तुम्ही तिथे तुमचे प्रश्न विचारू शकता. ते तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारने 10 ते 15 मेजर क्वेश्चन असतात. म्हणजे काय, पैसे नाहीयेत, टाइम नाहीये, किंवा मला घरी विचारावं लागेल, मला असे 21 क्वेश्चन असतात ज्याची तुम्ही कशा पद्धतीने उत्तरं देऊ शकता, याची सगळी टेक्निक वगैरे तुम्हाला तिथे शिकवली जाते. आणि शिक्षण घेतल्याशिवाय या गोष्टी आपल्याला नाही कळत. आपण कसं होतं, आपल्याकडे जे नॉलेज आहे ते आपण सांगायला बघतो, पण तसं नाही होत. तुम्हाला समोरच्या व्यक्तीला जज करता आलं पाहिजे, त्याच्या डोक्यात काय चाललंय ते कळलं पाहिजे. नाहीतर तो असतो वेगळ्या मूडमध्ये, म्हणजे त्याला असतं की मुलांना आणायला जायचंय किंवा काहीतरी घरी प्रॉब्लेम असतात, आजारपण असतं, आणि तुम्ही त्याच्यामध्ये वेगळंच काहीतरी सांगता. तर त्या गोष्टी कशा हँडल करायच्या हे सगळं तुम्हाला तिथे शिकायला मिळणार आहे. म्हणजे जे जे लीडर्स आता आहे, मी अजून खूप लोकांना अनम्यूट नाही केलं, पण जे जे लीडर्स तिथे आलेत त्यांनी बऱ्यापैकी त्याचा अनुभव घेतलाय. कोणाला अजून बोलायचं आहे, नाही तर आपण मीटिंग एंड करूया, बराच वेळ झालाय. एंड करूया. So सगळ्यांनी पटापट नावं द्यायची आणि सगळे प्लॅटिनम, सगळे गोल्ड, प्रत्येकाने आपल्या टीम मधून 10 ते 15 नावं आणि द्यायची आहेत. काल बऱ्याचशा गोल्डनी प्रत्येकाने सांगितले तो 15-20 नावं. त्यामुळे माझ्या मते तरी बहुतेक 30 तारीख पर्यंतच आपलं क्लोजिंग होऊन जाणार आहे. ज्यांना ज्यांना वाटतं, कारण 110 सीट बुक झालं की त्याच्यानंतर तुम्ही नाव सांगितलं तरी तुम्हाला ऍड होता येणार नाही. ओके, काय काय चॅट मध्ये टाकलं, किती लोक आहेत एलडीपीचे, म्हणजे 120 चा काउंट देऊ शकतो आपण. जर 120 चा काउंट आला, बघा ऑल ओव्हर बऱ्याच ठिकाणी टीम लीडर्स आहेत, पण मी ही फक्त आपल्या टीमसाठी एलडीपी मागितली आहे, म्हणजे फक्त आपल्या टीमचे लोक इथे असतील. सो 120 चा काउंट जर आपला झाला तर टोटली हा एलडीपी फक्त आपल्या टीमचा असेल, अदरवाईज दुसऱ्या टीम सुद्धा असू शकतात. फर्स्ट 10 मीन्स नाही नाही नाही, ते मी लीडर्सना सांगितलं, म्हणजे प्रत्येक लीडरने त्यांच्या टीम मधल्या 10-10 लोकांना आणा असं. तुमच्यासाठी नाही आहे ते, ते गोल्ड आणि प्लॅटिनम आहे, प्रत्येकाची टीम आहे ना. सो 120 लोक आपलीच असतील जर तुम्ही सगळ्यांनी काउंट दिले. येस, माधुरी मॅम म्हणतायत 120 आपलेच असणार आहेत. मला सर म्हणाले ते पण पटलंय की समोरच्याला टेन्शन आलं पाहिजे की अरे बापरे, आता 300 लोक कसं करू, दोन दोन लावू का, एवढं टेन्शन आलं पाहिजे. सो पुण्यातले लोक सुद्धा येऊ शकतायत. ज्यांना ज्यांना असं वाटतंय, नवीन नवीन आपले मेंबर आले, दीपा मॅम, तृप्ती मॅम ना घेऊन या. ओके, चलो. माधुरी भालेकर मॅम, प्रशांत भालेकर सर, 50च्या खाली काउंट नाही पाहिजे, बस भरून घेऊन या. अनम्यूट करते, थांबा, बोला, करा, बोला. मी आणायचा प्रयत्न करेन 10 मेंबर्स. 10 नाही, तिथे बाजूला प्रशांत सर आहेत ना, 50चं टार्गेट आहे त्यांना. हा? ते प्रशांत सर नाही आहेत. 50. 50. जर इकडचे 20 आणि इकडचे 25 आणि तिकडचे 25 आणले ना, खरोखर तुम्ही जेवढे मी सांगितले तेवढे, ते 6 महिन्यात लाखाच्या वर जातात की नाही ते बघा. ओके, होणार होणार. चलो, बाय बाय, गुड नाईट ऑल. आणि सगळ्यांनी फास्ट नावं द्यायची आहेत. आता पण डेमोलाच चाललोय. हो हो, तुमचं माहितीये मला, ती जबरदस्त चालू असतं काम. चलो, बाय. हे बघा आले प्रशांत सर, थांबा. माधुरी बालेकरनी त्यांचे वेगळे 10 लोक कोणतरी सांगितले, तुमचे 50 वेगळे, म्हणजे 60 झाले. आता करा अनम्यूट. अनम्यूट नाही होत का? होत नाही, बघा होतंय का? माधुरी मॅम बघा जरा. हा मॅम. बघा, सांगा त्यांना, होतंय का आता?
नाही होत. त्यांना त्यांना चालू करायला सांगा ना. कुठे गेले दिसतच नाही. तुम्ही अनम्यूट करून तर बघा. माझं स्क्रीन कामाचं. जाऊ दे, ते आणतील 60 अनम्यूट न करता. त्यांनी प्रॉमिस केलंय. ठीक आहे, चलो फिर बाय. बाय गुड मॅम. नाईट. झोपेमध्ये स्वप्न बघा. दोन्ही साईडचे 10-10 लोक आणले LDP ला. ओके, बघा हे तुमच्या सगळ्यांची ग्रोथ आहे, त्याच्यामुळे समजून घ्या या गोष्टी. आम्ही समजून घेतल्या, या लिडर्सनी समजून घेतल्या आणि म्हणून हे लोक इथपर्यंत पोहोचलेत. अरे अरे चॅट. माधवी मॅम 3,900चं रिपर्चेस केलं, एंट्री केली असेल 24 तारीखला मॅडम, तर नाही होणार. नसेल केली तर फोन करून सांगा त्यांना की माझी एंट्री करू नका, मला LDP साठी हवंय. तुम्ही कोणाच्या अंडर आहात? माधवी राजपूत. माधुरी मॅम तुमच्या टीम मध्ये आहेत का? नाही नाही. मॅम कोणाच्या अंडर आहात? मॅम बोलून घ्या. आणि जर सुहासिनी मॅडम कडे केला असेल रिपर्चेस किंवा बदलापूर, तर त्यांना विचारा की तुम्ही माझी एंट्री नसेल केली तर मला सुवी पॅलेसच्या LDP साठी ठेवा असं सांगा. ओके मॅम 1 तारखेपासून